ए पत्थर कौन मारा बे? जॉनी येतो तिकडून बघ म्हणतो अबे गोलिया कोण चला है वही तो बोल रहा हूँ पत्थर कोण मारा बे? सिनेमात एक शॉट होतं तुम्हाला अशी वाटतं ठळा गोळी मारत तशी गाडी उडते असं वाटतं बाहेरून रोहित शेट्टीने गोळी टाकली आणि तो रिव्हर्स शॉट घेतलाय फक्त काम व्यायाम आणि खा स्वतः खातो लोकांनाही देतो मीच माझंच आयुष्यातला पहिला सिनेमा पहिला शॉट अशोक महाबरोबर घाबरलो होतो तो पोसायचा दुकान आम्हाला त्याच्या घरून जेवण सगळं गरम गरम चपाती वरण भात तूप धर्मेंद्र तेजाबमध्ये होती आम्ही हैदराबादला शूट पण केलं एक सीन ते इन्स्पेक्टर ओ अनिल कपूरचं एक ग्रेटनेस जेवायला उभे राहायचो लाईन ए विजय ए जेवण तू वागे कर कल से यहाँ बैठने का और खाना खाने का हिंदी पहिला सिनेमा कुठनं कॉन्फिडन्स अहो खाणार जेवण पहिल्यापासून अहोच वाटतो ना तो तिकडे डबा उघडला काय मी जेवणार म्हणायची कोणती आम्ही तो येऊन मी येतो ना मला किती वेळ लागणार आहे काही संबंध शॉर्ट रेडी एवढं म्हटल्यानंतर तो माणूस उठला आणि जाऊन उभा राहिला सीनमधून एका सीनमध्ये आहे अमितचे जे मित्र पाय वरटून सनी बसलो असं बघितलं आणि पाय असे खाली केले म्हटलं मला एवढं रिस्पेक्ट करतोय मग कळ मागून धरमजी येत होते अय तुमको मैं राईस खिलाता हूँ आ जाओ संजय दत्त आणि अजय देवगण रँक मास्टर म्हणजे इंडस्ट्री पळायची स्विमिंग पूल होतं म्हणजे त्यात पाडायची वर येणार काय परत नमस्कार मी प्रणाली मोरे नो फिल्टरच्या नव्या भागामध्ये आज एक असा अवलिया आपल्याकडे आलाय असं म्हणतात की थोडंसं ओळख अशी करून देईन की म्हणतात की माणसांना किंवा प्रेक्षकांना आपल्या सगळ्यांना रडवणं खूप सोपं असतं पण हसवणं हे खूप कठीण असतं आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे त्या हसण्याचा स्टँडर्ड ठेवणं हसवण्याचा स्टँडर्ड ठेवणं आणि विनोदाचा स्टँडर्ड ठेवणं हे ज्यांना जमलं ज्यांनी आपल्या विनोदानं तो स्टँडर्ड तयार केला असे आपल्या सगळ्यांचे आवडते कलाकार विजय पाटकर आज आपल्या नो फिल्टरच्या भागात आलेले आहेत सर तुमचं खूप खूप स्वागत मी जसं म्हटलं तसं की हसवणं कठीण आहे रडवणं पटकन माणूस रडतो काही हे केलं पण हसवणं कठीण आहे आणि त्याहूनही महत्त्वाचं मी असं म्हटलं की हसवण्याचा स्टँडर्ड ठेवलाय तुम्ही म्हणजे काय म्हणतात विनोदाचा एक स्टँडर्ड आपण म्हणतो तो तुम्ही जपलाय आणि तुमचा असा एक तो तुम्ही तयार केलेला आहे पण याच्या मागे मी थोडं विचारेन की विनोदी नट व्हायचं किंवा नट व्हायचं हे आपल्या मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये असं म्हणतात की आपण म्हणतो ना की नको पहिली नोकरी कर हे सगळं जमणार नाही हे सगळं करायचं नाही हे प्रत्येकाच्या घरात असतं तर तुमचं नेमकं कसं होतं आणि हा प्रवास नेमका विनोदी नटापर्यंतचा किंवा अभिनयापर्यंतचा प्रवास कसा सुरू झाला माझ्या घरात पण काही वेगळं असं नव्हतं पण आई म्हणायची की बघ बाबा नोकरीला लाग पण तिने मला भयंकर सपोर्ट केलं म्हणजे नोकरीच कर हे करूच नको असं काही नाही कॉलेजला असताना वन ॲक्ट प्ले आपले कॉम्पिटिशन्स एकांकिका कर सेट कॉम्पिटिशन मग कमर्शियल नाटकं वगैरे मी 79 ते 85 मी ह्या सगळ्या गोष्टी केल्या एक्सपेरिमेंटल थिएटर कमर्शियल नाटकं आणि 85 साली मी बँकेत लागलो बँक ऑफ इंडियामध्ये तर त्या अगोदर मला आईने खूप सपोर्ट केला त्यावरती माझा मोठा भाऊ किंवा माझी बहीण किंवा माझा आणखी एक भाऊ होता ते काही नको म्हणत नव्हते कारण तसा माझा बेसिकली आवड निर्माण झाली ती माझ्या मोठ्या भावामुळे तर माझा मोठा भाऊ गिटारिस्ट चांगला सिंगर त्यात तो व्हिज्युअलायझर आहे इलस्ट्रेटर म्हणजे ॲड फिल्म्स वगैरे त्या काय म्हणजे अंबुजा सिमेंट वगैरेचं बघता तुम्ही हे मॅन तो माझ्या भावाने तयार केलेला आहे आणि बऱ्याचशा धोनीची ॲड सैफ अली खानच्या ॲड वगैरे बऱ्याच ॲड त्यांनी केलेल्या आहेत हे स्टोरी बोर्ड रायटर त्यामुळे ते म्युझिक ती रंगसंगती हे सगळं घरातूनच मला मिळालं माझ्या मोठ्या भावामुळे नकळत आणि सगळ्यात कारणीभूत आमची चाळ कुठली इमामवाडा भेंडी बाजार सगळा मुसलमान एरिया त्यात फक्त 3 बिल्डिंग आमच्या हिंदूंच्या मिनी पाकिस्तान पण म्हणतात ना त्याला सॉरी पण मी असं ऐकलंय नाही म्हणतात का अजूनही म्हणतात त्याला काय आहे सगळा मुसलमान एरिया आहे पण आम्ही सुखाने नांदत होतो काही राईट झालं ते झालं पण काय सुखानं होतो आम्ही चांगलं चाललं होतं पण चाळी महत्त्वाची ती साने गुरुजी कथा मला नंतर आमच्या माळ्यावरची आमचे गुरुजी श्रीकांत करगुटकर म्हणून होते माझा मोठा भाऊ कुंदन पाटकर जो आता नाही आहे तर ह्या सगळ्यामुळं
नकळत ते असं थोडंसं होत गेलं. पण मला नाटकात कोणी घ्यायचं नाही. का? काय काय मी चांगला ओरिटेड नव्हतो. आमचं गुड ओरिटेड डायलॉग बिलॉग बोलणारा मी नव्हतो. ओ हां, त्यामुळे मी डान्स करायला पहिला. बारसं म्हण, साखरपुडा म्हण, लग्न म्हण, नाचायला पहिला. म्हणून त्यामुळे फिजिकल माझा ओढा जास्त आहे. फिजिकल ॲक्टर मी जास्त हा 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 म्हणजे एक्सप्रेशन्स आणि मुवमेंट्स आणि सगळं बॉडी लँग्वेज तुमची बॉडी पटकन लँग्वेज हे आहे. स्लॅपस्टिक कॉमेडी यावर मी जास्त जरा लक्ष गेलं माझं. तेव्हा कोणी घ्यायचे नाही मला. मी आपलं करायचो, पण नाही नाही केलं. जेव्हा मी 12वीला सिद्धार्थ कॉलेजला गेलो, 12वी, तिथे मी असं पडलो मी नाटकात आणि जे चालू झालं माझं. मग FY पासून आमचे सतीश पुळेकर आम्हाला गुरु लाभले. ओ त्यात सगळे प्रदीप पटवर्धन, जयवंत वाडकर, मी, हर्षराज वगैरे आम्ही सगळे असे हे सगळे तुम्ही 12वी पासूनचे मित्र आहात? मित्र आम्ही एकत्र आहोत. तर ते सगळे आम्ही बघत गेलो, मग गोष्टी शिकत गेलो. मग सतीश पुळेकरमुळे नाटकं बघणं त्या गोष्टी एक बघायला मिळालं आणि मग ते चालू झालं. मग त्यात आपली स्पेशालिटी काय आहे ते कळत नव्हती. आपलं करत होतो. स्पेशालिटी आपली काय ते कळायला जवळजवळ 20-25 वर्ष जावी लागली. बरोबर. मग जेव्हा काही गोष्टीवर तुम्हाला स्वतःच्या कळायला लागतात तेव्हा तुम्हाला कळतं की हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे, हे कळतं आपल्याला. बरोबर. त्या गोष्टी कळत गेल्या आणि मग ते कळलं की आपला फोटे आहे. आपला फोटे कॉमेडी, आपला फोटे आहे तो स्लॅपस्टिक कॉमेडी, मायमिंग. आता मायमिंग मी करायचो. मायमिंग मला कोणी शिकवलं नव्हतं. तर मी तालमीच्या मध्ये मी टाईमपास करायचो. मी माईम करायचो आणि सगळे बसायचे आणि मी सगळं मला चेअरअप करायचे. जयवंत वाडकर, प्रदीप पटवर्धन, हर्षराज, सतीश पोळेकर आणि बरेच नीलकांती पाटेकर, हे सगळ्या होत्या. नीलकांती पाटेकर म्हणजे नीलकांती पाटेकर पण सॉरी नीलकांती हळदुले, हळदुलेंची बहीण, त्यावेळेस सगळ्या त्या होत्या त्यावेळी. सगळं अरे चांगलं करतो. मग त्यावर थोडं हळूहळू लक्ष देऊन मग त्या गोष्टी नंतर मला त्या एक्झिक्यूट करता आल्या. केलं पण कॉमेडी मला अजूनही म्हणतात की आपलं सिरियस करायचे, आपण आता नटसम्राटच करूया. असं नाही, असं माझं काही नाही. जे छान जमतं ते आपण करायचं. आता मला माहिती आहे माझी पर्सनॅलिटी, माझी ॲक्टिंग स्टाईल, माझी व्हॉईस क्वालिटी ही मला म्हणजे नटसम्राट म्हणजे पाठ करू शकतो. लोकांना भावायला पाहिजे ना. मी करेन, मी केला. नटसम्राट किती जणांनी केले, 5-6 नटसम्राट आपले सोडले. त्याच्यानंतर सुद्धा काही प्रयत्न केले होते पण लोकांना नाही भावले ना. तर मी भले काही करीन ना. मग मी काय केलं, मला मी बँकेत असताना डिरेक्टर झालो. आणि ह्यात माझं सगळ्यांचं श्रेय म्हणजे आमचा शरद सावंत, राजन तामाणे, विनोद हडप, सुधीर कवडी, रवींद्र दिवेकर, ही गँग होती माझी सिनियर. हे जे वन ॲक्ट प्ले करायचे मला कळायचं नाही काय, पण त्यांच्याबरोबर राहून थोडंफार कळायला लागलं. आज त्यांचं एक ॲस्पेक्ट वेगळा होता. मला शरद सावंत एक चांगलं वाक्य बोलायचं, तुम्ही थिएटर नाही करत. म्हणून मी थिएटर नाही करत. कसं नाही थिएटर मी करत. पण थिएटर असं असतं की मी केल्यानंतर ते पास ऑन व्हायला पाहिजे. ती अशी परंपरा आहे. बरोबर. तुम्ही जे करता ना ते कोणी नाही करत. तुम्ही थिएटर नाही करत असे त्याचं वाक्य होतं. म्हटलं करेक्ट आहे. पण आत्ता काही वर्षांनी आता ही मुलं तयार झाली आताची, ती स्लॅपस्टिक कॉमेडी करतायत, चांगलं करतात. त्याच्या ज्या परीने करतात चांगलं करतायत. पण स्लॅपस्टिक कॉमेडीची एक परंपरा आली. थिएटर चालू झालं म्हणजे बघा ना, ऑल द बेस्ट वगैरे सगळं स्लॅपस्टिक कॉमेडीचं जे आम्ही करायचो 81ला. त्याच्यानंतर कित्येक वर्षाने जे ऑल द बेस्ट वगैरे आलं. तर ती मुलं तयार झाली, चांगलं करतायत. पण त्या बँक ऑफ इंडियामुळे, त्या कॉम्पिटिशन्समुळे मला एक वेगळी नजर मिळाली. तिथे मी सिरियस नाटकाचा डिरेक्टर झालो. मी सिरियस नाही करायचो, मी परफॉर्म नाही करायचो, मी डिरेक्ट करायचो.
शरद सावंतची आमची रंगयात्री नावाची एकांकिका होती, हम्म. पहिली मी डिरेक्ट केली. त्याच्यामध्ये मी अय्या नावाची केली, चेतन दातारने लिहिली होती, वन ॲक्ट प्ले. हम्म, हम्म. आणि रेकॉर्ड ब्रेक मला प्राइजेस मिळाली होती. बेस्ट ॲक्टर मिलिंद वाघ, बेस्ट ॲक्ट्रेस आशा शेलार, बेस्ट डिरेक्टर विजय पाटकर, बेस्ट लायटिंग राजन तामाणे, बेस्ट सेट अतुल नायक, बेस्ट रायटर चेतन दातार आणि बेस्ट प्ले अय्या. सगळे बेस्ट मिळाले. पहिल्या आयुष्यात डिरेक्ट केलं बँकेचं नाटक, ही सगळी प्रतिष्ठा मिळाली. आणि तिकडे एक वेगळी आय मला आलं, एक वेगळी नजर मला मिळाली आणि मी मग ते करायला लागलो त्या गोष्टी. त्यामुळे आपण करताना छान कॉमेडी करायचं, आपल्याला जमतं, लोकांना आवडतं ते करायचं. आणि पडद्यामागे राहून आता मी एक लाईफ इन डायरेक्ट नावाचा सिनेमा केला आहे, यूट्यूबवर आहे, बघू शकता तुम्ही. जो आपले काय काय म्हणतात ते, रिमांड होम. रिमांड होममधल्या मुलांवर तो सिनेमा आहे. टोटल डार्क सिनेमा आहे, सिरियस सिनेमा आहे. तुम्ही डिरेक्ट करू शकलो. का डिरेक्ट करू शकलो? बिकॉज ऑफ हे बँकेत अशी नाटकं केल्यामुळे. बरोबर. त्यांच्या ह्या सगळ्यांबरोबर डिस्कस केल्यामुळे मला ती वेगळी एक ऐकून मिळालं, मला एक ती आस्पेक्ट मला मिळाला, त्यामुळे मी करू शकलो. आणि सिनेमा म्हणाल तर सुरुवातीच्या काळातले आमचे पुरुषोत्तम बेर्डे, हेमचंद्रा यांच्याबरोबर कामं केल्यामुळे थोडंसं त्यांनी जवळ दिलं. पुरुषोत्तम बेर्डे मला कॅमेरा हातात दिला, बरोबर. हा शॉट घेतो. त्या काळात मला अजून आठवतं 89 साली मी एक शॉट घेतला होता लक्ष्मण बेर्डेचा. हो, मला तू 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 घे, तू घे. कुठला सिनेमा होता तुम्ही शूट केला आणि लक्ष्मीकांत बेर्डे आहेत समोर? काय शेम टू शेम. शेम टू शेम. शेम टू शेम होता. लक्षाचे 3 रोल होते त्यात. पुरू बेर्डे बाहेर सीन शूट करत होता, मी आतमध्ये गाणं शूट करत होतो. वाव. हे शॉट्स मी घेतले. तो शॉट मी घेतले म्हणजे सगळे होते असिस्टंट, पण तो मला खूप लवकर हातात कॅमेरा मिळाला. बरोबर. त्या कॅमेराला मी टच लवकर करू शकलो, त्यामुळेच मी डिरेक्टर झाले. त्यांनी मला विश्वास ठेवला नसता, माझ्यावर विश्वास दाखवला नसता तर मी नाही करू शकलो असतो. तो विश्वास दाखवल्यामुळे हेमचंद्रामुळे 2 सिनेमे केले त्या काळात. म्हणजे एक शिकण्याचे असते ना पिरियड शिकण्याचा. मी 87ला तेजाब केलं, 89ला मी नरसिम्हा केला. आणि मी त्यावेळी जस्ट शिकत होतो ना, थिएटर करतोय, वन ॲक्ट प्ले करतोय. त्या काळात मी पिक्चर करतोय. त्या काळात एवढे मोठे सिनेमे, सनी देओल, अनिल कपूर, माधुरी दीक्षित आणि किरण कुमार, अनुपम खेर, अन्नू कपूर, हे सगळे एवढ्या लवकर मला मिळाले. तो सेटअप मला एवढ्या लवकर बघता आला. त्या काळातले 2-2.5 कोटीचे सिनेमे त्या काळातले. आताची त्यांची किंमत 70-80 करोड 100 करोड शिकवले. त्यात पण आता रोहित शेट्टीचे 6 सिनेमे, इंद्रकुमारचे 5 सिनेमे. मी सिनेमे म्हणण्यापेक्षा मी ते टेक्निकली बघतो. बरोबर. मी सेटअप बघतो. तो काय सेटअपमध्ये मी काम करतो आणि मला इथे काय शिकता येईल. मला चांगलं काही घडत असेल सेटवर, तो मालूम आहे सगळं, मला सगळं येतं. मी नाही, मी व्हॅनिटीत बसत नाही, मी सेटवरच बसतो. हे नवीन आहे काहीतरी. एक साधा शॉट शिकायला. सिम्बाचा एक शॉट होता, ड्रॅगन आणला होता कॅमेरा. ड्रॅगन आता सगळे कॅमेरे झालेत. तो हाय स्पीडला उभी होतो, 1,500 फ्रेम वगैरे जातो तो. तर तो आणला, तो शॉट होता, तो काय गोळी मारतो. हा आमचा रणवीर सिंग गोळी मारतो, हाय स्पीड असं ती गोळी उडते. आता हे शॉट काय आहे, पण मी तो शॉट बघायला रात्री 1:30 वाजता शॉट होतो. 1:30 वाजता. आणि तुमचा तेव्हा सीन नव्हता? माझा संबंधच नाही, मी नव्हतोच. मी बहादूर दाखवलं आहे, मी नव्हतो. मला माहिती मी नाही आहे तिकडे. मी 1:30 ते 2:30 तास तिकडे बसलो मॉनिटरवर. काय शॉट घेतात. तुम्हाला असं वाटतं ठळा गोळी मारत तशी गाडी उडते असं वाटतं. तो शॉट नाही, बाहेरून रोहित शेट्टीने गोळी टाकली आहे आणि तो रिव्हर्स शॉट घेतला आहे. पहिले 2 शॉट घेतले तर गोळी छान उडत नव्हती, तसं छान अशी उडतीशी त्याला हवी होती. त्याने केली बाहेरून, सिम्बामध्ये बाहेरून गोळी टाकले आणि ओके झालं शॉट. हे कोण शिकवणार? हे आपल्याला शिकायचं. तुम्हाला हात धरून कोणी शिकवत नाही. बरोबर. मला माझ्यावरती मी प्रत्येकाला बघत होतो, प्रत्येकाकडनं मी घेत आलो. याच्या ह्यामुळंच हे चांगलं, यामुळं ते अजून टिल टुडे अच्छा हे चांगलं आहे.
आपल्याला उपयोगी पडेल ना पडेल, पण चांगलं आहे ते घ्या तुम्ही. मी कुठल्या शाळेत जाऊ, मी कुठल्या शिबिरात जाऊ, अरे असं ठरवून काही होत नाही. तुम्ही जा, तुम्ही करा, तुम्ही करत राहा. मिळेल तिकडे अशी नावं घेऊन काय होणार आहे. बरं तुम्हाला पहिला तुम्ही म्हणतात आईने सपोर्ट केला, घरच्यांनी सपोर्ट केला आणि कसं बँकेतल्या मित्रांनी कसं सपोर्ट केलं? जे आता तुमचे काही सहकलाकार म्हणूनही बरेचसे हो. सोबत काम केलंय किंवा अजूनही ते छान आहेत या इंडस्ट्रीमध्ये. सो पहिलं असं तुमचं काम प्रोफेशनली व्यावसायिक नाटक असू दे किंवा ते सिनेमा असू दे, तो आठवतोय तुमचा तो पहिला दिवस तुम्हाला? हो, का नाही. नाटकाविषयी मला आधी ऐकायला आवडेल. नाटकाविषयी मी पहिलं नाटक केलं होतं बोल बोल म्हणता. हं. हे नाटक मी केलं होतं 1983 साली. ओ. रामदास पाध्ये नाटक होतं ते. दिलीप कोलटकर डिरेक्टर हं. आणि निर्मातीसुद्धा रामदास पाध्ये होते. त्यात मी त्यांच्या बावल्याची भूमिका केली होती. हं. मी बावला आहे मी. बावल्याची भूमिका केली. हं. तो गोल्डन वी, हं. ते पिंक असे गाल केलेले, लाल छोटे ओठ आणि सगळं ते ग्लोज वगैरे मी बावला केला होता. रवींद्र नाट्य मंदिरला ओपनिंग होतं आमच्या नाटकाचं, रवींद्र नाट्य मंदिर. आणि सगळी आपली मित्रमंडळी आली होती. ते नाटक संपल्यानंतर छोटंसं काम होतं माझं, फार मोठं काम नव्हतं. पण कोण कोण होते नाटकामध्ये? त्या नाटकात होते रामदास पाध्ये, हं. त्यांच्या मिसेस, हं. त्याच्यात अजय वडावकर, हं. आमचे राम नगरकर, हां. मनोरमा वागळे आणि मी, असे असे आम्ही होतो. तर तिथे सुद्धा एक मला छान लोक मिळाली. प्रदीप देशपांडे फॉर म्युझिक, विशू कामेरकर फॉर रायटिंग. पण टेक्निकली पहिल्या नाटकापासूनच मला इतकी छान कंपनी मिळाली. तिथे मला खूप शिकता आलं, खूप शिकता आलं. मी 83 म्हणजे जस्ट कॉलेजमधनं आलो आणि 81ला कॉलेज झालं आमचं आणि 83ला पहिलं कमर्शियल नाटक. हो. 83 होत नाही, 85ला पहिला सिनेमा. दामू गेंगरे डायरेक्टर, चारू दत्त सरपोतदार, आदित्यचे काका, हं. 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 काका नाही सॉरी आजोबा त्यांचे, ते निर्माते. त्याच्यानंतर ॲक्टर अशोक सराफ, हं. लक्ष्मीकांत बेर्डे, कोणत्या सिनेमाचं हे म्हणताय? तुझ्यापासून करणे ना, हो. वर्षा उसगावकरचा हो. पहिला सिनेमा. त्यानंतर मी, जयवंत वाडकर, चेतन दळवी, राजन तामाणे होता, ही सगळी घ्या. पहिला सिनेमा 2 का 3 सीन होते आम्ही, 2-3 सीन. काय झालं, सुरुवातीला हे काम केलं नाटकातलं, सिनेमातलं काम केलं, ॲप्रिसिएशन खूप मिळालं. हं. बरं, मला अशोक मामाने सांगितलं ना, बघितलं चांगला करतोस, चांगला करतोस, चांगला करतोस, त्यांची तो स्टाईल. त्यांची स्टाईल. तो पण माणूस एनकरेज करण्यात, एनकरेज. तर लक्ष्मीकांत होताच आमचा. कारण लक्ष्मीबरोबर नाटकं वगैरे केली होती ना मी, नाटकं केली होती. हा चित्रपट पहिल्यांदा केला होता, त्यामुळे तो होता. अशोक मामाबरोबर कधी काम केलं नव्हतं मी, हं. पण घाबरलो होतो मी. पहिला सीनच त्याच्या अशोक मामाबरोबर होता. हो. आयुष्यातला पहिला सिनेमा, पहिला शॉट अशोक मामाबरोबर, ते पण पॅरापीटवर. 8-10 फुटं पॅरापीट, त्याच्यावर सीन होता हो. आणि केलं होतं सीन. पण मला हे असे एनकरेज करतील हे लोक, छान लोक मला मिळाली. मी हिंदी सिनेमा केला तेजाब, मोठा सिनेमा त्यावेळेला. तेजाब कसा मिळाला तुम्हाला? तेजाब तो केतन मजदेकर, एन चंद्रांचा हा होता मेवणा. हं. तर तो एकांकिका वगैरे बघायला, नाटक वगैरे बघायला यायचा. हां. तर त्यावेळी चंद्रजी म्हणाले की मला तशी मुलं पाहिजे जरा, डान्सर, परफॉर्मर. त्याने माझं नाव सुचवलं. मी जाऊन भेटलो आणि मी मग जे म्हटलं मी घेऊन गेलो. चल मग हा पण चांगला आहे, चांगला आहे, चांगला आहे. मी जरा घेऊन गेलो. त्यामुळे की आम्हाला असं वाटतं टाइमपास कोण आहे काय माहितीच नाही काय. अनिल कपूर वगैरे आहे असं काहीच पण? काहीच माहीत नाही. ओ. एक हिंदी सिनेमा आहे तेजाब असंच आहे हं. म्हणून गेलो आणि बघितलं, बाप रे एवढी लोक आहेत, एवढा मोठा सिनेमा आपण करतोय, काही माहीत नाही. बरं करताना असेच ना आम्ही वन ॲक्ट प्लेवाली हां. बिनदास करतो, बिनदास. हां. पहिला तर सीन तो हॉटेलवाला, हं. हो. तेरे को पता चला क्या. हं. तर जॉनी भाईमुळे आम्ही जरा रिलॅक्स झालो. जॉनीने आम्हाला खूप रिलॅक्स केलं. पहिला सिनेमा टेन्शन त्याची मराठी पिक्चर केलं होतं, सिनेमा असं माहीत होतं. पण
जॉनीने थोडंसं रिलॅक्स केलं. चंकी पांडे, चंकी पण नवीन होता त्यावेळी. एक सिनेमा लागायचा पण होता, आग का गोला का काहीतरी, त्याचा सिनेमा लागायचा होता. त्यामुळे ते करत गेलो बाबा आजमी. मी जो हिट झालो हे डोळं ती मला ह्याने आठवण करून दिली बाबा आजमीने. अरे कुछ करना यार, तेरी एंट्री आहे पाट्या, तेरी एंट्री, कुछ कर यार. तो क्या करू, माहीत नाही ना काय करायचं, कुछ कर ना यार. मग मध्ये केलं म्हणून डोळे उघडतात, डोकं बाजूची चांदी हो आणि तो एकदम क्लोज शॉट दिलेला आहे तुम्हाला, रोज शॉट आहे, मिड शॉट. कारण ते लगेच कळतं त्या शॉट मध्ये. हो, ती लोक अजून आठवण हो काढतात. हो हो हो. आता 38 वर्ष होतं सिनेमाला त्या. पहिला दिवस आठवतोय तेजाबचा? तो सांगतो काय, नाही नाही, पण अनिल कपूर आहे सिनेमा. अनिल कपूर तेव्हा मला वाटतं ऑलरेडी स्टार असणार अनिल कपूर स्टार होता त्यावेळेला. त्याच्यावर नव्हतं आमचं काम. आम्ही जवळजवळ पहिले 3-4 दिवस चंकी पांडे बरोबरच आम्ही केलं होतं. त्यामुळे नंतर अनिल कपूर अनिल कपूरची मागे आहे. तो पण मस्त होता. तो मस्त मस्त म्हणजे एवढा ॲप्रोच चांगला होता की मी त्याला उचलून आमच्या मराठी सिनेमाला आणलं होतं. हमाल डे धमाल, राकेश रोशनचं काला बाजारचं शूटिंग चालू होतं. 70-80 लोक आम्ही गेलो सेटवर. म्हणजे येच नाही, हा नाही होऊ शकतं. त्याचं उचलून आम्ही फिल्म सिटीला आणलं होतं. फिल्म सिटीला शूटिंग केलं. 1 रुपया नाही घेतला आमच्याकडनं. पुरू बेडे डिरेक्टर होते, प्रोड्युसर डिरेक्टर. कुठला सिनेमा ह्याचा? हमाल हमाल डे डे धमाल. धमाल. लक्ष्मीकांत बेर्डे आहेत तो. हो, त्याच्यामध्ये आहेत अनिल कपूर. अनिल कपूर गेस्ट रोल नाही का? हो हो. 2 सीन आहे, एक फोन कट आहे आणि आणि त्यांचा तो पहिलाच मराठी सिनेमा असेल मला वाटतं. त्यालाही आवडत होतं. हो हो. कारण तो तसा मराठीच. तो राहायचा चेंबूरला. सगळे त्याचे सराउंडेड, त्याचे मित्र मराठीच होते. मराठी, ते मराठीचा बऱ्यापैकी बरं बोलतात. आता नाही, आता नाही बोलतो एवढं. आता नाही, आता गेटायची केलं ना. खूप वर्ष त्यावेळी तो बोलायचं, मला थोडं मराठी येते, मी बोलतो, असं काही बोलायचं. हे सगळे अशी मला मिळत गेले म्हणून मी नशीबवान आहे. अशी लोक मला मिळाली, मी नशीबवान आहे. पण तेव्हा तुमचा जो हॉटेलमधला सीन आहे, तुम्ही सगळे बसलेले आहात आणि मला वाटतं माधुरी येते आणि ती ऐकते, त्याचं तो एक तो वेगळा सीन आहे. तो वेगळा. हा दिनेश हिंगू, हा, ते पैसे टाकतो हा हा हा. आणि मग आम्ही त्याला फसवतो आणि फुकट बिल दे, चहाचं बिल भरून आम्ही निघून जातो. तो माधुरी दीक्षितचा पण सीन आम्ही केला होता. आता मी तिथे राहायचो तेव्हा इमामवाडा भेंडी बाजार. आता मी राहतो ना अंधेरी वेस्टला, त्या समोर ते हॉटेल आहे कोर्ट यार्ड. तिथे मला काय मी इथेच राहायला येणार होतं 20 वर्ष. तिथे तो सीन शूट झाला. कोर्ट यार्ड मध्ये, नॉट कोर्ट यार्ड, गार्डन कोर्ट. ओके. गार्डन कोर्ट म्हणून हॉटेल आहे, तिथे तो सीन आम्ही शूट केला रात्री. हॉटेल चालू 11ला वगैरे शूटिंग चालू होतं. 11. अच्छा, म्हणजे तो जो माहोल आहे हा पूर्ण खऱ्या हॉटेलचा माहोल खरं आहे. लोक येतात जातात, आवाज आणि तो एकदम तुम्हाला रिअल मिळाला असेल. खरं. हा, ते रेकॉर्ड करूया, फक्त डबिंग करतो आपण, पण ते खरं शूट केलं आहे. त्यात तो माझा गेट वेगळा होता तो, आणि आम्ही तो सीन केला होता. पहाटे 3, 3:30, 4 पर्यंत आम्ही तो सीन शूट केला होता. तिथून ह्याला त्यावेळी जॉनी जाम स्टार होता. तिथे शो होते फॉरेनला, फ्लाईट पळायची विचार होती, पळायला आहे तिथून 5ची काहीतरी फ्लाईट होती वगैरे. त्यामुळे तो तिथूनच पळाला होता वगैरे वगैरे. हे असं मिळालं का मला. म्हणजे 85ला पहिला सिनेमा केला आणि 87-88 पर्यंत 3-4 वर्षात एवढ्या मोठ्या सेटअपचे 2 सिनेमे केले, मराठी सिनेमे केले. त्यामुळे आज जे काय कॉन्फिडंट करू शकतोय आता डिरेक्टर, ॲज अन ॲक्टर, ती 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 मिळकत आहे. तो कॉन्फिडन्स आहे, तो आशीर्वाद आहे. आणि तेव्हाचे मला वाटतं सेटवरचे तो माहोल सेटवरचाही वेगळा असेल ना. तेव्हा व्हॅनिटी व्हॅन नसायच्या, काही नसायच्या, लोक एकत्र बसायचे, गप्पा मारायचे. लेख दिलाय, माझा मोठा लेख आलेला आहे. आम्ही घडलो बिकॉज ऑफ व्हॅनिटी नव्हती म्हणून. झक मारत तुम्हाला सेटवर बसायला लागायचं. बरोबर. त्यात आम्हाला आवडायचंच. मी अजूनही बसतो, मी आत्ताही असं बसतो, जे मगाशी म्हटलं मी. त्यामुळे अनिल कपूर बाजूला, माधुरी दीक्षित, अनुपम खेर. माधुरी तशी नवीन होती ना तेव्हा. नवीन. तिचं तेव्हा तेजाब नंतर नाव झालं. आम्ही डबिंगला वाड्याने, मी डबिंगला जेवायचो तिच्या हावऱ्यासारखी. आम्ही ऑफिसमधनं पळून जायचो ना डबिंगला. तिकडे डबा उघडला का, मी जेवणार म्हणायची कोटी, आम्ही चालू भोकळले सजिला. कशी लहान होतो का. आणि ती तसं मराठीच असल्यामुळे ते कम्फर्ट झोन पण असेल ना भाषेचा. भाषा मराठीमध्ये बोलणं. हो, विजय खाणार, अहो खाणार का जेवण पहिल्यापासून अहोच वाटतो ना तो.
वय लहान असली तरी पण हो. हां. तेजाबचे असे आणखीन काही किस्से आहेत जे आवर्जून इथे सांगण्यासारखे आहेत म्हणजे अनिल कपूर किंवा चंकी पांडे किंवा माधुरी किंवा एंडिंगचा जो तुमचा सीन आहे तुम्ही आहात का त्याच्यामध्ये म्हणजे तो मला आता इतकं आठवत नाहीये फायटिंग फाईट सीन आहे ना, फायटिंग आहे सिक्वेन्स मध्ये हा अगं फाईट रोज आम्ही असे मार्क लावून ब्लॅक ती अशी सँडो बॉडी बिडी घालून रोज बसायचो. एकदाही शॉट यायचा नाही. शेवटी एक दिवस बोलत चला 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 संपली फायटिंग आमची. 6व्या दिवशी एवढीच फायटिंग केली आहे मी, पण केली आहे, होती फायटिंग पण. तर एक होतं काय किस्सा, तो आम्ही पळतो आणि आमच्या मागे पोलीस पळतात, आम्ही पोलीसच्या वेशात आहोत. हां, हां. तर म्हातारा म्हणतो, चोर के पीछे पुलिस भागती हुई देखी है, लेकिन पुलिस पुलिस के के पीछे पीछे पुलिस भागती हुई पहिली बार डायलॉग आहे. देखी है. असं एक शॉट. तो पहिला शॉट होता, पहिला शॉट झाला. मी चॅक चढायचो भिंतीवर आणि चढून उडे म्हणून जायचो मी चंकी जॉनी भाई आणि वाडे अडकतो. मग त्याला हो. 4-5 रिटेक झाली चढायची ताकद गेली. नंतर माझे पण चढायची वांगी झाली. माझी पण जैन चंद्राची हे विजय काय काय अरे काय काय म्हटलं पीठ झालंय म्हटलं उड्या मारून 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 म्हटलं. त्याच्या अगोदर तो आहे ना शॉट जो ह्याच्यात आहे आपला कसिनोमध्ये हां. माझी फाईट दाखवली. फाईट माहिती आठवलं. काठीची. हो, हो. माझा एक हात डिस्लोकेट होता. 3 दिवसापूर्वी माझा ॲक्सिडेंट झाला होता. ओ. 3 दिवसापूर्वी माझा हात हलत पण नव्हता. तर आतमध्ये बँडेज होतं आणि हात फक्त डाव्या हाताने फक्त फाईट केलेली. अख्खा तो सीन केला मी, फाईट केलेली. आणि नंतर होतं धावत येतो मी आणि जीपला पकडतो आणि हे करतो. तर पकडताना पटकन मी जीप चढ मी उजवा पकडायला गेलो तर हात दुखायला लागला. डावा येईपर्यंत जीप निघाली होती. हो. मी जवळजवळ पडणार होतो मी. इतकी वाड्या पकड वाड्या पकड वाड्या पकड मला वाड्या पकड वाड्या इथे हात घेतला बेल्टमध्ये आणि मला पकडला आणि पडलो असतो. ते आता त्यांना काय माहिती आहे मला हे झालं कोणाला सांगणार काय. बारीक बारीक गोष्टी जे हावऱ्यासारखी जेवायचो. अनिल कपूरचे ग्रेटनेस आम्ही जेवायला उभे राहायचो लाईनीत. हां. ते आम्ही काय तेव्हा छोटे नट हां, आणि काय हां, हां. अच्छा लाईनमध्ये बघितलं तर आणि अनिल कपूरने बघितलं. ए विजय ए जेवण तू वागे कर बोलो खाना 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 जाके बैठ कल से यहाँ बैठने का और खाना खाने का. त्याने आम्हाला हे केलं बसा. तो कॉन्फिडन्सच नव्हता. बरोबर. हिंदी पहिला सिनेमा जो बरोबर. कुठनं कॉन्फिडन्स येणार. आता ठीक आहे इतकी वर्ष करून 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 सगळं. त्यामुळे आता नवीन मुलं बघतो ना मी मनातल्या मनात म्हणतो फक्त मनातल्या मनात कॉन्फिडंटली करा रे, कॉन्फिडंटली करा, खरे राहा, छान राहा, प्रामाणिक राहा. ॲटिट्यूड लगेच कळतो. ॲटिट्यूड कोण करत असेल ना हा पुटवा नाही, हा खोटं करतो काहीतरी, त्याने काही होत नाही. तो दिवस जाईल, दुसरा दिवस जाईल, तिसरा दिवस नाही जाणार. तुम्हाला आयुष्य काढत असेल छान राहा. काय चुकलं कोण बोललं काय ठीक आहे हरकत नाही. अगं मी एका त्यावेळी काही नव्हतं एक कुठलं तरी नाट्यदर्पणची हे व्हायची एक रजनी त्यात कधी मी परफॉर्म केलं होतं. ते असं शूट केलं होतं लॉंग शॉर्ट शूट केलं होतं. ते मला मिळालं होतं. मला सुधीर दामले होते त्याने दिलं होतं मला. तर मी एका ठिकाणी गेलो तर सिरियल जस्ट चालतं सिरियल्स. तर ये त्याचं बघितलं माझ्याकडे. तो मला बस पण नाही म्हणाला तोपर्यंत. एक 7-8 मिनटाचं होतं ते. मी उभा होतो. अरे बैठ मैं देख रहा हूँ. तर तू बैठ तू बस पण नाही म्हणाला माणूस. तू मी उभा होतो. बघितलं क्या है ये पूरा लॉन्ग शॉट है क्या कर रहा है तू कुछ दिखने क्या है चल ठीक है ठीक आहे. मग मला अपमान केला त्यांनी. मग मी ठरवलं मी असं काही नाही असं काही होत नाही. आपण छान करत राहणं. पण तो काय चुकीचं म्हणाला होता वाईल्ड शॉट होता कळत नव्हतं खरं बोलला तो. फक्त एक म्हणा तो जर मला चुकीचं अपमानास्पद बोलत असेल तो बरोबर बोललाय का बरोबर बोलला तर काही वाईट वाटून घ्यायची बरोबर. गरज नाही.
तेजाब नंतर तू असं असतं ना की एखादी एक टर्निंग पॉइंट म्हणतो आपण हिंदी मधला, तर झाला तसा म्हणजे मग सिनेमे यायला लागले कारण तुम्ही अजूनही हिंदी नाही सिनेमा काय करताय. ती माझी चुकी यायला लागले. हं, मला नंतर तो हा सिनेमा मिळाला होता सलमानचा हं. लगेच. तो बसंत नावाचा असिस्टंट डायरेक्टर होता, तो तिकडे होता डायरेक्टर, त्याने नाव माझं सुचवलं होतं. सलमानचा कोणता सिनेमा? निश्चय हा. निश्चय नव्हता सिनेमा होता. हं, हं, हं. आणि मी तसा मामाच बॉय होतो हं. आईच्या आईकडे. पण आईला सोडून फार राहायला आवडायचं नाही मला. पिकनिकला वगैरे गेलो तरी मग रडाय भेटायचो लहानपणी. आई 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 लाडावलं होतं शेवटचं ना. बरोबर. हा. शेंडे फळणार खूप लाडावलेलं होतं. तर मग अरे वा चलो चलो अरे दूसरा पिक्चर चल रहा है. नंतर मला साऊथ में है 15 दिन साऊथ में आना पडेगा. हं. आईला इतना दिन 15 दिन वो बँक आहे मेरी. मी कारणं शोधली बँकेत आहे बँकेत असं मिळणार नाही. सलमान आणि रेवतीचा बोलतोय. सलमान रेवती हा. ती. ऐसा लगता है ते गाणं हां, फेमस. हां, हा, हां, हा, ते- हा, हा. ते होते मुलं Yes, दाखवले yes, 2-3 yes, मित्र yes. दाखवलेत. हो, हो, एक हो. मित्र मी होतो. त्यानंतर मी हे दिलमध्ये मी एका सीनमध्ये आहे. दिलमध्ये. दिलमध्ये हो. माधुरीशी जाते आणि चिखल उडतो हा हा हा. आमिरच्या अंगावर आणि हां, तो सीन आमिर मग खानच्या. ती उडते वगैरे परिबस येते. त्या सीनमध्ये मी आहे. ओ. दुसऱ्या दिवशी कळलं की कल भी शूट आहे कल भी सीन आहे. कल मी नाही हो प्रोफेशनल नाही ना प्रोफेशनल नाही मी. हं. काय म्हणजे डेट डिटेलची बाबा किती दिवस हे शूट कर बरोबर. काय हे काही माहिती? कळायचं नाही काही तेव्हा. माहित नाही. गेलो आलो बोले, अरे कल भी आहे क्या अरे मैं नहीं परसों असे सिनेमे मी त्यामुळे दिल पण गेला हातात. दिल पण गेला. सलमानचा निश्चय हो, पण गेला. दिल थ्रू आउट कॅरेक्टर होतं. हो. थ्रू आउट आमिरचे हे मित्र दाखवले मित्रांमध्ये. त्या हा. सगळ्यामध्ये मी इंद्रकुमारपासून उगाच लपायचो. ते मला ओळखत पण नव्हते. मी आपला दिल्ली पाहायला होतो ना मी दिल्ली सिनेमात मी आपला मला ओळखत काय मी लपायचे. मैं बोला मैं छुपता था नहीं मेरा ये ध्यान भी नहीं था तू था क्या दिल में आणि त्याने मला विचारलं. नाही आणि मग इंद्रकुमार यांच्यासोबत तुम्ही काम केलंय ना हो, पण आता पुढे. ते 5 सिनेमे गेले मग तेच ते म्हणते त्याचवेळी मी. त्याचवेळी ओ. त्यानंतर त्यांना म्हटलं ना मी की बाबा याद आहे की आपको याद कुछ असं मी आपलं उगतच आता 5 सिनेमे त्यांचे केले मी आता. तर ह्या गोष्टी सगळ्या होत्या सगळ्या त्या करत 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 बरं नरसिंहा तेजाब नंतर तुम्ही केलात. हा, सनी तेजाब देओल नरसिंहा. होता आणि नरसिंहा. आता नुकतेच धरमजी पण धरमजी, आपल्यातनं हा, हे हा, गेले. हा. त्यामुळे तुमचं तसं कनेक्शन सनी देओल सोबत वगैरे कसं होतं सिनेमाच्या वेळेला आणि त्यानंतर ते कंटिन्यू राहिलं का? धरमजींना भेटायचं कधी संधी नाही मिळाली? धरमजी एकदा सेटवर तेजाबच्या सेटवर होते तेजाबमध्ये होते ते. धर्मेंद्र तेजाबमध्ये होते. आम्ही कसे? हैदराबादला शूट पण केलं एक सीन. मग इथे आल्यावर कळलं की धरमजी नाही होता सुरेश ओबेरोयने कॅरेक्टर केलं ते. ते इन्स्पेक्टरचं. इन्स्पेक्टरचं. ओ. पण ते धर्मेंद्र यांनी का घेतलं स्वीकारलं? म्हणजे एकदा फार तसा तो होता रोल चांगला रोल पण चांगला तितका होता. धर्मेंद्र गेस्ट यांच्यासाठी गेस्ट त्यावेळी guest ते appearance. गेस्ट हो. सोडले अच्छा रोल हो. मग त्या फिरवी काय झाली असते काहीतरी. तर मग ते केलं त्यावेळी केलं तर त्यावेळी एक संबंध आला होता तो 1 दिवस 2 दिवस काय ते तो आला त्याची गप्पा आम्ही मारल्या हैदराबादला सेटू जॉनीबाईमुळे आम्हाला बसता आलं. तर तिकडे त्याला अदरवाईज नाही सनी बरोबर 2 सिनेमे केले मी. एक हा नरसिम्हा आणि दुसरा तो इरफान खान ईशा कोपीकर आमचा राईट या रॉंग ओ. असे 2 सिनेमे केले. त्याने आठवतं हां पण तो शांत आहे. तो चिडका आहे का? चीड म्हणजे त्याला असं राग येतो राग असं आला तो खूप? भयंकर राग. कारण मी असं खूप वेळा ऑब्झर्व केलंय त्याचं बऱ्याचशा प्रेस कॉन्फरन्सच्या वेळेला किंवा कार्यक्रमांच्या इव्हेंटच्या वेळेला तो खूप असा एक वेगळ्या नजरेतनं म्हणजे त्याच्या धीर गंभीर नजर असते त्याची. तो फार स्माइली फेस नसतो तो नाही, अशा तो- आपल्या तो ह्याच्यात असतो. आपल्या हा. शांत असतो. हळू, आणि त्याला बोंबा जास्त बोंब, काय नाही. पपाराजींनी आवाज केलेला वगैरे पण असं फारसं आणि चालत हल्ली- नाही हल्ली ते वगैरे. वाढलंय पापाजी फारच वाढलंय आपलं पण मराठी तसा तो खरंच आहे बरं आहे. कसा आहे सनी नाही, देओल? आहे चांगला आहे तो सगळे चांगले आहेत हो. सगळे न्यूट्रल आहेत छान आहेत न्यूट्रल आहेत. आता मी खरं सांगतो मी हिंदी इंडियनच्या फार जवळ जात नाही. आता रणवीर आमचा इतका धमाल आहे इतका चांगला आहे. रणवीर सिंग आणि तुम्ही त्याच्यासोबत आय थिंक आता 2 2 सिनेमे, सिनेमे लागोपाठ केले. केले. सर्कस सिम्बा. सिम्बा आणि सर्कस म्हणजे जवळजवळ आम्ही सर्कस सॉरी सिम्बा
70 दिवस शूटिंग केलं आम्ही. ओ. आणि सिम्बाचं जवळजवळ 35-40 दिवस, म्हणजे 101 दिवस आम्ही एकत्र काम केलं. त्यामुळे ही इज व्हेरी गुड. पण तुम्ही भले आपण भले काय, आपण थोडे आता इतके वर्षानंतर म्हटलं गेलो तिकडे, काय चुकीची ट्रीटमेंट मिळाली, काय मिळाली सांगितलं कोणी? तो तिकडे मेल समोर भेटला, आला, मिठी मारली, भेटलो, छान बस. मग क्या रणवीर क्या चल रहा है आजकाल, कोणी सांगितलंय? कोणी नाही. आम्ही आम्ही ह्याला आमचे जे मराठीतले त्यांना विचारू ना, काय कसं चाललंय आपण विचारू. हम्म. आपला संबंध आहे घ्यायचा आहे, काय चाललंय वगैरे बोलायचं आहे. जाऊ दे, बरं आहे बरं आहे. हाईट नव्हतं सनीचं. मी सनीला विचारलं, एक फाईट सुरू, ब्रिज नावाचा आमचा सनी देओल. सनी होता, ब्रिज ॲक्टर होता आमचा, हां. ब्रिज गोपाल. हम्म. त्याच्यानी नरसिंहमध्ये फाईटचं सिक्वेन्स चालू होता. हा. तर फाईट चालू होतं, मी सेटवर आलो. मग बरोबर बुलाय हां. हॉटेलमधून आम्ही सेटवर आलो. तर मला एक स्वप्न पडलं होतं. मी सनी सनी भाई आपको गुस्सा आता है क्या? मतलब मैं जो विचार मतलब नहीं गलत बात हुई तो हाँ अदरवाइज क्या क्यों क्यों क्या हुआ? नहीं क्या हुआ, आपको गुस्सा आया और ब्रिज को आप मार रहे और उसको लगा, ऐसा मुझे ख्वाब में आया. हा, हा, हा. फाईट संपली, कट कट टू आमचं नाशिकचं शेड्यूल ते बॅकअप झालं. रिशेड्यूल होतं, रिशेड्यूल. फाईट परत चालू झाली जेव्हा 10-15 दिवसांनी सेम सिक्वेन्स. मी सेटवर आलो, ब्रिज असा बसला होता. क्या हुआ ब्रिज? हात फ्रॅक्चर हुआ. ती मला 15 दिवसापूर्वी स्वप्न दिसलं मला. सनी मलाच देओलने वाटलं फाईट दिली. मग झालं का, पडलं लागलं, सेम सिक्वेन्समध्ये फ्रॅक्चर झालं त्याला. ओ. बोललो नको रे बाबा, मी काय पण तुम्ही बोलायचं बोललात का हे सनी नाही देओल बोललो. परत? कोण मारायचं आहे, मारायचं आहे तेरी वजह से तूने सपना देखा इसलिए. नको नको म्हटलं, जाऊ दे. त्या ब्रिज बिचारून ते त्याने ते बांधून ओ. त्याने फाईट कम्प्लीट केली त्या माणसाने. तर असंही झालं होतं ते तेवढंच. त्यानंतर मी म्हटलं नको, आपलं आहे ते गप्प. त्याला म्हटलं असं 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 होतं तरी त्याचं एवढं होतं त्यावेळी त्यावेळी ना 2.5 किलो का हात? 2.5 किलो असा. आता जरा कमी झाला तो, पण मस्त होतं. मी जाऊन त्याला म्हटलं सनी भाई आपका और मेरा सेम आहे. तो मी एवढा होतो माझं. त्याने असं होतं, तो असा बघितलं माझ्याकडे, मी जो पळलोय. पण तो न्यूट्रल कसं तो नाही, मस्त शांत. ही गाणी किस्सा धरमजींचं, हा. आमचं नरसिंह सिंह चालतोय, हां, नरसिंह त्याचं पाय वरतून सनी बसला होता, हम्म. कशाचा बसला होता. आणि मी असं येत होतो असा हम्म. असं येत होतो, बघितलं असं बघितलं आणि पाय असे खाली केले. म्हटलं मला एवढं रिस्पेक्ट करतो या मला. मग कळ मागून धरमजी येत होते. म्हटलं वडील येत होते ना, वडील आहे म्हणतो काही नाही, फक्त असं पाय वर होते, खाली ठेवले. धरमजी गेले, परत त्यांनी वर पाय ठेवले. हा रिस्पेक्ट. ते दोघे कसे असायचे सेटवर? म्हणजे एकत्रच आम्ही म्हणजे नव्हतो. हा, म्हणजे ते बघितलं ना. समोरून आले ना, ते बोलले पण नाही, नाही नाही, एकमेकांशी? काही नाही. काय म्हणता? काही नाही. आपण म्हणतो ना असं मुलगा आहे तर हो, हो, काय, हो. काही अजिबात नाही. अजिबात नाही. ओ. मग धरमजी असं पण नाही, धरमजी 5 फुटावर गेले असं पण नाही. जवळून इथून असे इथून जातो ना 5 होतो आपण, हा, हा, असे इथून गेले ते. तो आपला तरी सनी देओलशी बोलले नाही काही नाही, आणि त्याने पण नाही हे केलं. कोणी दोन गेले प्रोफेशनल. एकदम ते प्रोफेशनल. आपलं काम आपलं मस्त गेले. मध्ये मी होतो, काय झालं काय झालं म्हणून. कारण सनी इथे बसलेला, धरमजी इथे, मी मध्ये. म्हणून थांबलोच ना मी आपला थिजलो मी. धरमजी ते एवढे त्यांची ते जॅकेट बिकेट घालून होते ते त्यांची त्यावेळी पर्सनॅलिटी अजून पण त्यांना ते एक रुतबा होता त्यांच्यामध्ये. म्हणजे काय, मी माझा देव म्हणजे विनोद खन्ना. हो. एक सिनेमा मला करता आला यार, एक सिनेमा वॉन्टेड. एक सीन त्यांच्यावर एक सीन केलात तुम्ही. हो, हो, हो. एक सीन. म्हटलं क्या बात आहे, क्या बात आहे. मी आमचं रात्री शूटिंग होतं 1 वाजता मॉलमध्ये हैदराबादला. हा. मध्ये एकच सीन. तर आणि तो विनोद खन्नांसोबतच आहे. पहिले का? सलमान हो, सलमान हो. जातो आणि मग हा. विनोदजी येतात. हा. आणि विनोदजी बरोबर अख्खा सीन तो होता. तर अशी येत होते ते. येत्या मी उभा राहिलो.
काय म्हणते आपले मी बसलो, परत आले, परत मी उभा राहिलो, ते म्हणे बघत पण नव्हते ते आपल्या ह्याच्यात. बघितलं विनोद खन्ना पहिला बघून घेतला पहिला, एवढा बोलला, विनोद खन्ना आईला. म्हटलं सर मैं आपका बहुत फॅन हूँ. काय एवढंच आहे. मैंने आपकी एक कैद फिल्म थी, आपकी एक फाईट थी, ते बॅक करून मी असं बोलतोय, हाँ. मला टर्न पण नाही झाले. हाँ. मतलब कैद फिल्म थी और आपने दीवार से कूदा है, आवाज़ नहीं आया आनी चाहिए, इसने हमने समर शॉट मारा है. वो वाला. ओ, इसको कैसे पता चला? हाँ, बोले इतनी बारीकी से ये आदमी देख रहा है हाँ, यार, observation. इतने बारीकी से कैद. लीना चंदावरकर आणि हे. अच्छा बेटा तुम क्या हैदराबाद के हो? म्हटलं नाही नाही मुंबई का हो? पण असं ना काळा मिश्री वगैरे त्यामुळे हैदराबादचं नटक. नाही नाही मैं मुंबई का ही हूँ मैं. मतलब ये मैंने भी, अरे नहीं बेटा मैं कुछ देखता नहीं है, देखता बट ऑलवेज गुड गुड. बस काय आपलेच काय माणूस आहे, बच्चन साहेब मी खरंच नशिबान आहे. रमजी, थोडं विनोद खन्ना, त्यानंतर आपले मिथुन चक्रवर्ती, अमिताभ बच्चन. मिथुन दादांबद्दल मी असं ऐकलंय की ते एका वेळेला इतके बिझी असायचे, सिनेमे करायचे वेगवेगळे, आणि मग त्यांच्यासाठी सेट खूप वेळ वाट बघत असायचा. म्हणजे ते लेट नाही करायचे, ते 4 सिनेमे एका दिवसात कधी कधी शूट करायचे, उटी. इकडून तिकडे तिकडून इकडे इकडून तिकडे. म्हणून तर त्यांनी उठी त्यांनी हॉटेल विकत घेतलं होतं. हम्म. त्या हॉटेलमध्येच त्यांनी ते बिझनेस माइंडेड करून तिथेच सेट ना. हम्म. आपल्या मराठी सिनेमेसारखे 30-30, 35-35 दिवसात सिनेमे कंप्लीट व्हायचे. प्रोड्युसरला नुकसान होतं कामा नाही. जेवढी हेल्प करता येईल तेवढी ते हेल्प करायची. म्हणून इथे 4 तास, तिकडे 4 तास, तिकडे रात्री 4 तास संपलं. कसे आहेत मिथुन चक्रवर्ती? अरे यार, खूप गोड आहेत बोलायला गोड असं मी म्हणजे ऐकलंय. यार माणूस म्हणजे काय माणूस आहे, काय माणूस आहे. मी सेम गोलमाल 3 केलं ना मी, हा, त्यात होते ना. हो त्यात होते ते. ते सकाळी यायचे, माईक घ्यायचे, गुड मॉर्निंग एवरीबडी, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग, बस सबको गुड मॉर्निंग कर दिया. पूरा दिन एक बोलने साथ. की जरूरत नाही. नाही कारण की आमच्या हिंदीत जरा ती सवय आहे ना सवय प्रत्येकाला प्रत्येकाला ग्रीट नाही सर करत. गुड मॉर्निंग, सर गुड मॉर्निंग करत होतो. इसमें मेरे को नाही पडा, कोण बोलत नाही, पण नको ना उगाच कोणी सांगितलंय. पहिले सेटवर आलं तिथंच मिठ्या मार गुड मॉर्निंग याला कर, ते 5-10 मिनटं तेच चालू असतं. त्यामुळे हिंदीत तर जास्तच ना ते सगळे. त्यामुळे तो माणूस पण जेम काम झालं झालं शांत आपलं रूमवर. आम्ही रूमवर बोलवायचे. एकदा आम्हाला सगळ्यांना बोलवलं जेवायला. जॉनीभाई, मी, मुरली शर्मा, अश्विनी आणि रत्ना पाठक, शाह, 5 जण मी जेवायला गेलो. अय तुमको मैं राइस खिलाता हूँ, आ जाओ. राइस का, अरे तू आओ ना यार, राइस खिलाता हूँ तुमको, देखो क्या रहा. मडको राईस, दही, त्यांचं ते बंगाल्यांचं कुठलं का तेल, ते सरसो काय नाही कुठलं ते, सरसो का तेल? नाही नाही सरसो काय नाही का ते तेल मला वापरतात पण ना, नाही एवढं. हा, तेल ते टिपिकल तेल वापरतात ते तेल, अंडी, दही, अंडी आणि लिंबू. लिंबू ते एक कोण मिथुन चक्रवर्ती? मिथुन चक्रवर्ती. आम्ही आपले सगळं बघलो. आता काय मिथुन चक्रवर्तीने हा पुस्तवलेला काय, आता काय करणार. आम्ही आपलं म्हणलं खाव खा की देख ना यार. पण तुम्ही ठीक आहे, रत्ना पाठक आणि मी पण अश्विनी खाल्लो. अश्विनी यांनी मग काय करणार, मिथुनला नाही म्हणणार. मिथुन चक्रवर्ती त्याला उठतं मी खाऊ काय. अगं पण काय डिश होती, अप्रतिम डिश, अप्रतिम. त्यामुळे तुम्ही ते विसरलात. त्यांनी विसरलं अप्रतिम डिश होती. मी खाल्लं छानपैकी. अंड नाही, चिकन बिकन काही नाही, ते अंड फक्त. पण दही आणि अंड म्हणजे हे आपण अरे कॉम्बिनेशनच पहिल्यांदा, आणि त्यात लिंबू. काय, अरे का देख ना यार ते. म्हणजे दही फोडून होतं. अरे दही बी टाकलं होतं भातात. दही नाही, अंड फोडून अंड होतं. ब्रेक अंडी, बॉईल अंड. बॉईल अंडी. ओके. बॉईल केली अंडी ती टाकली होती आता. मग ती काय एवढं राईस खाल्लं पण अप्रतिम अप्रतिम. बापरे.
मस्त डिश, म्हणजे वेगळीच डिश ऐकायला मिळाली मला. वेगळंच हे बंगालींची डिश ती. आणि हे सगळं त्यांनी तुम्हाला हॉटेलच्या रूमवर बोलवून हे करून रूमवर बोलून सगळं मागवलं, आणि स्वतः मिक्स वगैरे स्वतः करणं. समोरून करून जॉनी लिव्हर बघितलं, जॉनी लिव्हर खाई काय आणि जॉनी लिव्हर जॉनी आम्ही पण त्यांना कोण बोलणार? त्याला कोण बोलणार ना, दादा ये क्या कर रहे हो? दादा काय आता दादा काय खावा लागणार, दादा काय. बरं, गोलमालचे तर खूप किस्से असतील ना, म्हणजे अजय देवगण तर कमाल आहे असं आम्ही ऐकलंय, म्हणजे सेटवर तो फारच मस्ती करतो, तो खट्याळ आहे, हे असं आहे आता का? खूप शांत आलाय, आता खूप शांत आला. prank करतो. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट पर्यंत होतं त्याला थोडं शांत आला, आता खूप शांत आला, खूप शांत झाला आता. म्हणजे आताचे गुलमाल वयानुसार. हा वयानुसार आणि हे, पण ऑल द बेस्ट पर्यंत ना, ऑल द बेस्ट झाली 15 खूप वर्ष झाली. हो, 15 वर्ष झाली. तेव्हा काय 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 त्या स्विमिंग पूल आठवते तुम्हाला ऑल द बेस्टचे काही असे त्याचे हा, अतरंगी आठवते. किस्से? तुम्ही पण त्याच्यात आहात, तुम्हाला माहिती आहे त्याने काय लफडं केलंय, काय प्रँक केलंय. नाही, ते स्विमिंग पूल होतं मध्ये, हा. त्या रूममध्ये होतं हा. स्विमिंग पूल. तर त्यात पाडायची ग. रायटर होता आमचा हम्म. फराद सामजी म्हणून होता, तर फराद आणि सामजी दुसरा. तर त्याला कच्ची पट्टी बिट्टी बांधली आणि त्याला आणून अशा चांगल्या कपड्यात त्याला पाण्यात टाकलं होतं. आणि बरं पाण्यात टाकलं ठीक आहे, त्याला वर येऊ देत नव्हते. तो वर येणार काय परत ढकलायचे. नंतर एका मोमेंटला सफोकेशन होतं ना पाण्यात पडल्यानंतर. पण ह्यात काय केलं, जॉनी भाईला ते माहिती होतं. जॉनी भाईला हळूहळू पाट्या पॅकअप हुआ ना, भाग जा ना, निकल जा. हे तो तेरे गिरायक करेंगे. तो पळायचा, तो मला घेऊन पळायचा. त्याला मी कधीच सापडलो नाही. आम्ही ते जाऊन ते गोव्याच्या बीचवर, ते प्रायव्हेट बीच होतं, तिथे मी वॉक करायचो. वॉक दोघे जण मस्त वॉक लांब बघितलं. पाट्या वो देखो कौन आहे, ते कोण का 1 किलोमीटरवर कोणतरी आहे, लाल टोपी घालून बसले माणूस. वो कौन है मालूम है? मैं यहाँ से पहचानता हूँ. कौन है? वो असर नहीं देगा. असं नाही, असरानी बसले होते. असं बसले होते. जो गेल्यानंतर मी बघेलो पण असं नाही. हो, ते म्हणजे असे ऋषी ना ते, सिनियर माऊस. काम संपलं का ऑफ. ते रूमच्या बाहेर पण दिसायचे नाही. आम्ही जेवायला, आम्ही त्यावेळी जायचो एकत्र जेवायला पण नाही. परत सगळ्या दुसऱ्या दिवशी लोकेशनला दिसायचे, मेकअप बिकअप करून. गुड मॉर्निंग, फ्रेश. फ्रेश पॅकअप. दुसऱ्या क्षणाला गोल्ड दिसायचे, बस पॅकअप गेले. आई हो काही नाही. हे काही नट आहेत ना, हे खरंच नाही कसे नट आहेत. आपण बरोबर, त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी घेण्यासारख्या पण असतात की काय करायचं. आर राजकुमारच्या सेटवर गप्पा मार बसायचो ना, एक्झॅक्ट मला नाही आठवत, पण मी असे कान लावून होतो. किस्से असे. मी मॉरिशसला शूटिंग करत होतो. विजय खोटे, जावेद जाफरी, भावना बलसवर, विजय पाटकर चौघेच. तर जावेद जाफरीची वेगळी गाडी होती, आम्ही तिघे एका गाडीत. ड्रायव्हर विजय खोटे पुढे, मी आणि भावना मागे. शोलेचे किस्से, वा, फक्त शोलेचे किस्से. आठवतं तुम्हाला त्यांनी एखादा सांगितलं आणि लोकांना माहित नाहीये, फक्त आर्टिस्टला माहितीये? 2003 सालची गोष्ट आहे ती. हां. मी 2003 साली गेलो होतो मॉरिशसला पहिल्यांदा. त्या दिवशी झाली 22 वर्ष झाली. आठवेल मला, पण आता बहुत पॉज जाईल उसमें, पॉज खूप जाईल. आठवलं उगवणे आठवतं सांगतो सांगा. yes. हो, सांगतो. पण ते किस्से सांगायचे खरंच. म्हणजे ओनली शोले, नॉट ओनली शोले, त्यांच्या कारकिर्दीचे. म्हणजे कसोटी नावाचा सिनेमा होता, त्यात हिरो आणि त्याचे मित्र दाखवला आहे, जे पॅरल कॅरेक्टर आहे. ते होते अमिताभ बच्चन आणि विजू खोटे. ओ, कसोटी नवीन होतं, बच्चन साहेब नवीन असणार. पॅरल रोल. त्यात मेन विलन होते रमेश देव, कॅरेक्टर ॲक्टर आपले प्राणसाहेब, हिरोईन हेमा मालिनी. ते विजू खोटे ते कसे नवीन होता त्यावेळी, अमित 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 असे. नंतर बच्चन साहेब मग
शोलेच्या वेळेला अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन झालं ना तर काय नंतर पण त्यात विजू खोटेनी पण बाजी मारली की नुसतं कालिया एक सीन केला हो प्रत्येकाने तो सीन आजही आठवतोय प्रत्येक आणि कुठलं कॅरेक्टर आठवत नाही मला सांग. पण अमिताभ बच्चन यांची पण तुम्हाला तुमची एक आठवण आहे म्हणजे तुम्हाला त्यांच्यासोबत काम करायचं होतं ते अखेर जुळून आलं अखेर योग जुळून आला तो योग कोणता आणि काय? बाबुल बाबूल बाबुलमध्ये सिनेमा मला रवी चोपडाजीने बोलवलं. म्हटलं विजय 2 सीन है करेगा. विजय आपको मैं ना कैसे बोल सकता हूँ. बोलूँ मैं 2 सीन मैं नहीं करूँगा. मैं करूँगा. हाँ एक सीन बच्चन साहब से अरे मैं करूँगा. एक सीन बच्चन साहब के साथ है ना मैं कुछ भी करूँगा कुछ भी. आणि मी केलं आणि असं एक सीन होतं की सलमान राणी मुखर्जीचे आहेत नंतर बच्चन साहेब जात आहेत आणि त्याच्यामुळे नंतर मी जातो. त्यांचे चालू चालू मतलब सर मेरा ख्वाब पूरा हुआ मैं आपके साथ काम कर रहा हूँ. मैंने माझ्याकडे बघितलं अच्छा मेरा भी ख्वाब पूरा हुआ. मेरा भी ख्वाब पूरा हुआ. अच्छा तुम मूडमध्ये असले काय काही होतं आता ह्यांचं ख्वाब कुठलं पुढं माझ्यावर काम करू पण होते मूडमध्ये होते त्यावेळी एवढंच. पण तो माणूस त्याच्या लायटिंग चालत होतं कमीत कमी 1.5 का 2 तास लायटिंग चालू होतं. ते बस सेटवर बसून ते खुर्ची त्यावेळी असे स्मार्टफोन नाही साधे फोन त्यातल्या त्यात जरासे ते घेऊन ते बघ आणि असे 5-6 फुटावर ते बसले होते ते मागे मी बसले होते. ते फक्त बच्चन साहेबांना बघायचं फक्त बच्चन साहेब शॉर्ट रेडी झालं सगळं. बरं बाकीचे येत आहेत आएंगे फिर उठेंगे शॉर्ट रेडी एवढं म्हटल्यानंतर तो माणूस उठला आणि जाऊन उभा राहिला. त्याच्यानंतर सगळे 15-20 मिनिटांनी सगळे आले. हा म्हणून उभा लोक येऊन देतो मी येतो ना मी इथेच बसलो आहे. आपण काय म्हणतो मी इथेच बसलो आहे. बरोबर तो येऊन दे मी येतो ना मला किती वेळ लागणार आहे काही संबंध नाही. बरं असं 1 दिवस नाही मी 3 दिवस काम केलं त्यांच्याबरोबर. 3 दिवस शॉर्ट रेडी म्हटलं का तो माणूस उभा राहायचा आणि त्या सीनला सगळे होते सगळे सलमान राणी मुखर्जी बच्चन साहेब शरद सक्सेना अवतारगी राजपाल यादव विजय पाटकर सारिका जॉन अब्राम आणि कोण आहेत 9 मला आठवत आहेत हेमा मालिनी एवढे सगळे होते आर्टिस्ट. वो आने दो ना आपल्याकडे कसं असतं अरे थांब तू येऊन दे ना आई येतो ना मी सेटवर शॉर्ट रेडी आपलं मागे बघत काही संबंध नाही. पण सगळ्यांना स्माइल देतात ते सगळ्याच फक्त दुपारी त्यांचा ब्रेक असतो अदरवाईज सेटवर तो माणूस फार व्हॅलिटीत कमी येतो. फक्त ब्रेकला म्हणे येतो अदरवाईज सेटवर बसलेलं आहे. काय बच्चन या लास्ट वर्ड इंडस्ट्रीतला लास्ट वर्ड आहे अमिताभ बच्चन. म्हणजे सिनियर लोक आहेत ते पण बघा त्यांच्याविषयी काय बोलतो बघितले डोळ्याने काय म्हणजे स्क्रिप्ट घेऊन वाचणं बच्चन आहे. आमच्याकडे व्हॅलिटीत पाठवलं सीन जरा आम्ही हा माणूस मोठा सीन असेल तर म्हणे आदल्या दिवशी मागून घेतात ते सेटवर नाही आदल्या दिवशी. तो हा मी किस्सा ऐकलेला आहे दिवारचा हो ना आज खुश तो बहुत हो गए तो म्हणे सीन दिला त्यांनी सकाळी त्यांनी म्हणे यशजीने सांगितलं की मैं जब प्रिपेयर हो जाऊंगा तब मैं आपको बोलूँगा. मग तो सीन डे आहे नाईट करायचे वगैरे काही संबंध नाही मैं तयार हो तब मैं बताऊंगा. तो माणूस संध्याकाळी 7 वाजता तयार झाला विथ डायलॉग आणि म्हणे ते 8-8:30 शूटिंग चालू झालं आणि 10-10:30 संपलं. सकाळपासून झालं डे सीन होता तो नाईट झाला असं मी ऐकू आहे. पण त्या मागचं प्रिपरेशन बघ ना परफेक्ट प्रिपेअर झाल्याशिवाय ते कॅमेराला सामना करत हा दिवस
मेहनत. मग कट करेंगे, यहाँ से लेंगे, वहाँ से लेंगे. तसं नाही. बरं असं नाही की तो माणूस जुना आहे आता. अरे तो आता पिंकमध्ये पण तेच करतो. पिंक नावाचा सिनेमा, हो. त्यात क्लायमॅक्सला जवळजवळ 15-16 पानाची ती सुरळकी आहे त्यांची. केस केस ती ती क्लायमॅक्सला कंटिन्यू ती तो continuous. कोर्ट ड्रामा. काय माणूस, काय कॅपॅसिटी आणि काय. बरं, अमिताभ बच्चन नाव नाही, एवढी प्रिपरेशन यार. आणि अशा माणसांबरोबर थोडं का होईना काम करायला. त्यांच्याबरोबर मला मिळालं. नशीब, देवाचं नशीब, देवाचे आशीर्वाद आणि माझं नशीब. बरोबर. धमाल आता धमाल पण येतोय धमाल 4. 4 येतोय आणि धमाल चित्रपट म्हणजे असं यायच्या आधी असं वाटलेलं की किती कमाल करेल, पण त्याने जी कमाल केली की त्याची सिरीज आता हेच एक पार्टच येत गेले तर चौथा पार्ट येतोय. येतोय. त्यामुळे मला तुम्हाला धमालचे किस्से काही आठवणीतले आहेत का जे तुम्हाला इथे एक दोन सांगायचे आहेत, किंवा कारण आता येतोय चौथा भाग. धमाल किस्से किस्से आता कारण ते धमालच आहे पूर्ण, त्याच्यामध्ये सीन प्रत्येक सीन त्याच्यामध्ये हसवतो तुम्हाला. आम्ही एक वेगळं आहे म्हणजे एक बोट वगैरे आहे. आत्ताच्या ह्याच्यात? आम्ही पायरट्स दाखवलंय. ओ. रवी किशन आणि मी पायरट्स. त्यामुळे वेगळं जरा गमती आहे. तिथून फाईट्स वगैरे, क्लायमॅक्सची फाईट, बोटवर ब्लास्ट वगैरे, तर वेगळं एक सेटअप आहे, वेगळं आहे. आणि त्यात ती सगळी गँग आहे. तर त्यात आमचं अजय देवगण बरोबर होते, बाकीचे लोक नव्हते आमच्याबरोबर. अजय देवगण, उपेंद्र नेहमी आपला, मी, रवी किशन हे आर्टिस्ट होते आणि बाकी सगळे आमचे फंटर दाखवले आहेत. मी व्ही एफ एक्स म्हणेन मी. व्ही एफ एक्स आहे ते अंधेरीमध्ये एक स्टोरी आहे, तिथे अख्खी बोट उभी केली होती. आता अख्खा समुद्र तो क्रिएट करणार आहे, अख्खा समुद्र. इट्स अ मुव्हिंग, ती अख्खी बोट ती मुव्हिंग. ह्या लेवलचं मी तसं पहिल्यांदा काम करतोय. वा, काहीतरी वेगळं बघायला मिळणार आहे वेगळं. धमाल 4 मध्ये. तो एक शॉट शूट जर 4 ते 5 कॅमेरे होते, म्हणजे ड्रोनपासून, जिमीपासून आतमध्ये लावले होते ते वेगळे वेगळे. ते बघताना काय दिसणार आहे ग, काय दिसणार आहे बघताना. काय एक वेगळं बॅकग्राऊंड असेल ना, एक वेगळं ते प्रोसिनियम असेल, तर ॲक्टर पण वेगळे दिसायला लागतात, कॅरेक्टर वेगळे दिसायला लागतात. त्याचं गेटअप आहे ना हीच केला. हां, म्हणजे एक दात पडलेला, भोळ्या जॉईंट आहेत आणि काय काय मी केलं आणि मी गेलो इंदुजींसमोर. इंदुजी चलेगा, बेस्ट चल. सोचते काय ये क्या किया कैसे, काय नाही, जरा बघितलं सोपा चल, इंटरेस्टिंग घे. त्यानंतर त्याने 2 दिवसांनी मी सांगितलं, मी 10 दिवस शूटिंग केलं. त्याला दात का अच्छा किया आहे तुमने, इथे ब्लॅक केलंय, दात पडका वाटतो दात तो. अच्छा अच्छा लग रहा कैरेक्टर. अच्छा, गुड गुड. सर थिएटर नाटक किया ना, बहुत नाटक किया है, उसका है सभी. मी ते उचलबाणी नावाचं नाटक करायचो, खूप वेळ असायचं ना. मी जयवंतला मी रोज हे करायचो, गेट असा व्रण, त्याला असे टाकी, मग मिशा, मग त्याला असं, आणि जायचं लक्ष फुटायचं. आता आज काय आले ते घेऊन बघूया. लक्ष्मीकांत बेर्डे. लक्ष भेटूया एंट्रीला. ह्या अशा गमती वेळ, मी काय वेळ नुसतं नाही बोलू शकत नाही. काहीतरी करा, काहीतरी करा. त्याच्या सगळ्या वो किया, इसका नतीजा ये, हम कर रहे कुछ. बरोबर. गोलमाल पण येतोय आता. गोलमाल 5 काय नवीन असणार आहे गोलमाल मध्ये, रिव्हील न करता काही काय स्पेशल काय म्हणजे आम्हाला मिळणार आहे? हाय टापूवरचं सगळं काहीतरी एक आहे, एक टापू, एक बेट आहे. बेट. वाव, काहीतरी वेगळं. त्यावर गंमत जम्मत. दरवेळेला रोहित शेट्टी कुठेतरी वेगळे घेऊन जातो आणि सफर घडवून आणतो लोकांना. तो म्हणजे एक बाजूला मारिया सिनेमा, मारिया राकेश मारियांवर सिनेमा करता येतो. हो. आणि मीनवाईल सायमल्टेनियसली गोलमालचं स्क्रिप्टिंग चालू होतं. मी जे रेडिंगला गेलो होतो तेव्हा मी बोललो, काय माणूस आहे राकेश मारिया, तर सब्जेक्ट काय वेगळा, गोलमाल 5चा सब्जेक्ट काय, सायमल्टेनियसली. बरोबर. तो म्हणतो आम्ही हैरान झालो, चलो अभी मारिया हो गया ना, चलो अभी अब थोड़ा गोलमाल का काम करते. वो स्विच ऑन स्विच ऑफ. हमारा तो
म्हणतो ती विधी म्हणून आहे लायटर, हम्म, हम्म. ती म्हणते आम्हाला त्यात यायला 15-20 मिनटं लागायची. कोणत्या सीन आते आहे जरा कॉफी पिके आते अजून बाहेर जाऊन आम्ही थोडे बाहेर जाऊन यायचो आतमध्ये. हा म्हणून चलो चल वो क्या आहे इतका प्रिपेअर्ड तो, पण त्याला बाकी काही नाही ना, फक्त काम त्याला येते. त्याला फक्त काम, त्याला एक्सरसाइज आणि छान जेवण स्वतः खातो, लोकांनाही देतो. मीच नाही, मीच माझंच नाही. तुम्ही खा छान. ते 3 गोष्टी आहेत, फक्त काम, व्यायाम आणि खाणं. विसर तो ह्या ह्याच्यामध्ये पोचला ना. बरोबर बरोबर. बरं मी तर बघितलं ऑल द बेस्ट पासून बघतोय मी. आता हा गुलमर्ग 5 मी करेन, 7वा सिनेमा मी करेन होऊ शकते बरोबर. तुमचं बॉन्डिंग एकदम खास आहे. नाही त्याचं म्हणजे तो मोठेपण. आणि तो म्हणजे पण लक्षात राहणं हे त्याच्यासाठी तुमचं बॉन्ड असावं लागतं काहीतरी. तरी- ते तरी- कशा वेगवेगळ्या माध्यमातून असू शकतं ते. बरोबर. त्याला ते कनेक्शन वेगळं वाटत असेल त्याच्या दृष्टीने की काय आहे विजय पाटकरांची कनेक्शन आपलं की आपल्याला त्यांना बोलावं असं वाटतंय ते असेल. मग तुमची ऍक्टिंग म्हणा, तेच म्हटलं ना की तुमचं माणूस पण म्हणा. आपली एक स्पेसिफिक आपल्याकडे काय आहे ते बरोबर. आपलं एक फोटो तयार करणं, हम्म. त्याला आपल्याला का घ्यावं असं वाटतं, बरोबर. त्या माणसाला आपल्याला का बोलू असं वाटतं, तर आपलं एक तयारी करून ठेवणं की बाबा एक माझ्याकडे वेगळेपण हे आहे. तर किती ॲक्टर आहेत का, मीच विजय पाटकर एक मोठा नट नाही आहे, बरोबर. माझ्यापेक्षा चांगले ॲक्टर आहेत हिंदीत म्हणा वगैरे आहेत. पण नाही म्हणजे इंद्र कुमार नहीं वो पागल ही चाहिए मेरे को, विजय पाटकर ही चाहिए वो नहीं 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 वो का वाटतं माय अजूनही मग प्रयत्न चालू आहे. म्हणून मी मगापासून एकच सांगेन सगळ्यांना, इमानदारी, इमानदारी कामाप्रती आणि इतरांप्रती. कामाप्रती. बाकी काही करत आहोत संपलं काय, तुम्ही काय कोण कोणाला माहिती कामाप्रती नसतं. असावी. तिथे कामाचे नाही, इमानदारी. बरं मगाचपासून तुम्ही असं म्हणताय की जॉनी लिव्हर यांचं नाव तुम्ही बऱ्याचदा घेतलं कामानिमित्ताने ते बॉन्डिंग म्हणजे एक्झॅक्टली जॉनी बाई आणि तुमचं विजय पाटकर यांचं नातं नेमकं कसं आहे? मी प्रामाणिकपणे सांगू, थोडंसं मोठेपणा वाटेल, तो मला खूप मानतो. त्याचं कारण असं की मी नाटक केलं होतं 10x10 नावाचं नाटक केलं होतं. पहिल्या प्रयोगाला मी त्याला बोलवलं होतं. तो आल्यानंतर बोलला तू साला बहुत खतरनाक ॲक्टर आहे रे, तू बहुत खतरनाक ॲक्टर आहे तू. स्टेजवर तरी मी पहिल्यांदा बघितलं ना, सगळं सिनेमा बघितलं होतं त्याने, असं बारीक बारीक गोष्टी स्टेजला. आणि एवढं करून नंतर मी तिसरा प्रयोग होता ठाकरेला, त्याचा भाऊ आणि त्याची मुलगी आली होती जॅमी, आणि मला माहीत नाही नाटक संपलं तेव्हा मला भेटायला आले. हा बोल जॅमी बताया नहीं तो आई, पापा ने बोला कि कॉमेडी सीखनी है तो वो प्ले जाके देखना, और विजय पाटकर है, वो सुप्रिया है, वो प्रथमेश है, देखो क्या करते. उससे विजय पाटकर नाही, सुप्रिया पाटरे पण आहे, तो प्रथमेश परब पण आहे, देखो क्या टाइमिंग है, कॉमेडी सीखनी है ना, जाओ जाके देखो. आणि त्याच्यापासून कसं झालं, मी राहिले भेंडी बाजारात, तो ऑर्केस्ट्रामध्ये मिमिक्री करायचा, माझा मोठा भाऊ गिटार ऑर्केस्ट्रा वाजवा, थोडं ऑर्केस्ट्रावाला, मी का ऑर्केस्ट्रावाला नव्हतो पण त्या घरचं कोणीतरी हाँ आहे. मी तर सांगायचो, मैं घुटने पे बैठ के तुम्हारे मैंने पॉलिटर ऑर्केस्ट्रा मैंने तुम्हारा शो देखिए तुम्हारे. अच्छा हाँ फिर छिल गए घुटने. ते मग पहिलं होतं ही आपली बिरादरी काय आपलं आहे असं ते, आणि मग कॉमेडियन आणि हे असं करत करत मग ते, आणि मग सिनेमा म्हटल्यानंतर, आणि अजूनही तो ना फार झालं ना, पाठी इधर अरे ऐसे ऐसे क्या क्या करू क्या करू क्या करणे का. म्हणजे हे मी नाही बोलत आहे, त्या चला हवा आहे उद्याच्या एका आमच्या सर्कसच्या त्याला प्रत्येकाबद्दल विचारलेले सगळ्यांनी, विजय पाटकर के बारे में आपका क्या ख्याल है. बोलो दादा को तो जॉनी लीवर भी पूछते हैं क्या करने का, बस ये एक ही वर्ड में बोल सकता हूँ असं तो म्हणाले. बरं कोण कोण असं? हा रोहित शेट्टी म्हणाला, रोहित शेट्टी, म्हणजे हां, सगळे विचारले रोहित शेट्टी. विजय पाटकर दादा को भी पूछते हैं,
जॉनी लीवर पूछते मैं अभी क्या करने का. हा आता मोठेपणा मी करून घेतला तर आता हे वय नाही माझं. बरोबर फ्लॅटर होऊन वयाचे माझं वय नाही आता. बरोबर त्याच्या पलीकडे गेलो मी. पण ते टिकवण्यासाठी जर आपल्याला कोण रिस्पेक्ट करत असेल तर ते बरोबर. टिकवायला पाहिजे. पाहिजे बरोबर मगाशी म्हटलं ते कॉमेडीमध्ये एक ते स्टँडर्ड टिकवायला पाहिजे. बरोबर ते निदान ते लोक आपला रिस्पेक्ट करत असतील तर आपण काय करायचं, आपण किती रिस्पेक्टफुली करायला पाहिजे. कमरे खालचं न करणं, बरोबर ते महत्वाचं आहे. पॉलिटिकल न बोलणं. हम्म. आताचं तर दिवा आता जास्त तेच आहे. जास्त झालंय. त्यामुळे छान कॉमेडी करा, छान करा आणि निघा. आपण हिंदीकडनं थोडं मराठीत जाऊया, कारण मराठी रंगभूमी आपण बोललो, पण मला लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबद्दल तुम्ही मध्ये बऱ्याचदा नाव घेतलं त्यांचं. त्यांच्याविषयी सांगा ना, ते रंगमंचावर कसे असायचे, ते सिनेमाचं शूटिंग करताना कसे, त्यांच्यातला अभिनेता कसा होता आणि त्यांच्यातला माणूस कसा होता, त्यांचे काही किस्से तुम्हाला आठवत असतील तर. सेम नाटक म्हणा, सिनेमा म्हणा, सेम. तुम्ही दोघांनी एकत्र किती नाटकं केलेली आहेत आणि आम्ही सिनेमे? नाटकं टुरटूर केलं, उचल बांगडी केलं. टूर मध्ये पण तुम्ही टूर होते. होता. तेव्हा ते नवीन होते ना टूर त्यांचं पहिलं आम्ही सगळेच असं. ना. हां. जस्ट स्टार झाला होता. सिनेमा आला होता ना धूमधडाका. धूमधडाका. स्टार झाला. 84ला वगैरे स्टार झाला एका वर्षाने. आणि त्याचवेळी आम्ही आलो. सिनेमे जवळजवळ 12-15 सिनेमे एकत्र आम्ही. हो. आणि एक एपिसोड मी डिरेक्ट केला. लक्ष होता आणि तो एपिसोड मी डिरेक्ट केला होता. तो 50वा एपिसोड होता. कुठला? comedy.com. झी मराठीला. तर त्यात तुम्ही डिरेक्ट केलं होतं. 50वा एपिसोड मी लक्षाला मी घेतलं होतं. तर ते कम्प्लिशन वाटलं मला. ज्यांच्याकडे शिकत आलो त्याला पण डिरेक्ट करतोय, बरं वाटतं. हा ज्यांच्याकडे शिकत आलो अशोक सराफ, त्यामुळे सिनेमा केला, बरं वाटतं. कम्प्लीट कधीच होत नाही, पण बरं वाटतं. काहीतरी आपण अचीव केलं बाबा. बरोबर. लक्षा म्हणजे पोषणं ते सोडत. आज कोणी सांगेल आमच्या वेळेची तो पोसायचा दुकानं आम्हाला का म्हणून जेवायला मिळायचं नाही असं काही नव्हतं. पण सेटवर तर घर आमच्या घरून जेवण यायचं नाही. याच्या घरून जेवण यायचं. किती आहेत? 9 जण, 10 जण, 12 जण, सगळ्यांचं जेवण आहे. कोळंबी, मग चिकन, मग मटण, सगळं गरम गरम, चपाती, वरण भात, तूप. आणि जेवल्यानंतर पहिली 15 मिनिटं डोळेच उघडायचे नाही. कसं वरण भात तूप खाऊन डोळे उघडणार आहेत शूटिंग करायला? डोळेच नाही उघडायचे. पण मजा आम्ही करायचो ना. आम्ही टुरटूरच्या वेळी नाही माझी जी काय मजा केली ना, सगळे एकत्र होतो. सगळे नग, सगळे महाभाग आम्ही एकत्र होतो. हा प्रत्येकजण ग्रेट कॉमेडियन होता. विजय कदम, विजय चव्हाण, चेतन दळवी, दीपक शिर्के, सुधीर जोशी, लक्ष्मीकांत बेर्डे, सगळेच एकापेक्षा एक मात्र. विजय केंकरे, काय वेगळं. आणि ते एकत्र येऊन प्रत्येकाचे गप्पा आणि गोंधळ आणि देवा देवा देवा. यातील बरेच जण आता आपल्याला सोडून गेलेत, म्हणजे तुम्ही नावही घेतली जातात. विजय कदम आहेत, विजय चव्हाण आहेत, सतीश तारे आहेत, नंतर अतुल परचुरे आहेत. त्यामुळे मला प्रदीप पटवर्धन आहेत. इतके म्हणजे इतके सगळे हे ना. आणि असं म्हणतात की मराठी रंगभूमी आणि सिनेमांची शान होते हे सगळे, कारण दोन्हीकडे त्यांनी आपलं गाणं खणखणीत वाजवलं होतं. अगं तू मराठी सिनेमा आता आहेत आपली नवीन मुलं चांगलं करतात, पण आता अजूनही मराठी सिनेमा म्हटलं की अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डेचे सिनेमे. हो हो हो. आजच्या पिढीलाही तेच माहिती आहे. तेच माहिती. असं का? म्हणजे आज कुणी असं नाव स्वतःचं क्रिएट बनवू शकलं नाही म्हणून? कारण आजची पिढी तेवढीच मेहनत घेते, काही जण तेवढीच मेहनत घेत आहेत. सिनेमेत ग, हो प्रतिम सिनेमेत. अप्रतिम म्हणजे आम्ही त्यावेळेला सिनेमे ते त्यावेळी बघितले नाही, करणं सोड, बघितले पण नाही असे आता सिनेमे आहेत. हो हो. म्हणजे गोंधळ म्हणा, त्यानंतर तो आता थांबायचं नाही, कुर्ला टू वेंगुर्ला, तो पण चांगला होता. काय सिनेमे, काय सिनेमे. पण त्या आता काय होतंय, आपले सिनेमे आपल्या सिनेमाच्या प्रवाहात वाहून जातात, बुडत आहेत. इतके सिनेमे आहेत ना, लोक पण कन्फ्यूज आहेत काय बघायचं. त्यावेळी 8 सिनेमे 10 सिनेमे वर्षाला बनायचे. त्यामुळे लोक वाट पाहायची की आता कुठं कधी रिलीज होतो. एक सिनेमा चालत 25 आठवडे.
25 आठवडे सिल्वर ज्युबिली. बरोबर. दुसरा सिनेमा लागला का तो 25 आठवडे. हम्म. आता सचिनचे महेशचे पिक्चर सगळे सिल्वर ज्युबिली नाही तर गोल्डन ज्युबिली. त्यामुळे लोकांनी छान बघायचे, छान कधी 3 महिन्यात सिनेमा बघायचे, बघायचे. बरोबर. 10व्या आठवड्यात, 11व्या आठवड्यात, 12व्या आठवड्यात तर बघायचे सिनेमे. आता 11व्या दिवशी नसतो, 11 आठवडा सोडून 11व्या दिवशी सिनेमा नसतो. हा याचं झालं. टेक्निकली वगैरे खूप स्ट्रॉंग आहेत सिनेमे आताचे आपले, खूप स्ट्रॉंग आहे. ते होणारच इतक्या काळानंतर. हम्म. पण कथावाईज आणि ते जुने सिनेमे अजूनही तेच बघायचे असे वाटतं, हेच बघायला पाहिजे, हेच सिनेमे आहेत. हार्डली सिनेमे सोडले. पण मी खरं सांगू, मी परीक्षा होता होता महाराष्ट्र राज्य पुरस्कारला. मी 50-55 सिनेमे बघितले. 50 सिनेमे जर धरले तर 45 सिनेमे अप्रतिम होत्या, हो. छान सिनेमे होते. ही क्वालिटी वाढलेली आहे. पण संख्या खूप वाढल्यामुळे ना, आणि घरोघरी आता डिरेक्टर झाले, घरोघरी डिरेक्टर, घरोघरी निर्माती, घरोघरी ॲक्टर, घरोघरी रायटर. ते घरोघरी झाल्यामुळे प्रेक्षक कोण बघणार, हम्म. त्याचं उत्तर शोधायला लागेल. आपण एक रॅपिड फायर घेऊया तुमच्यासाठी खास. अभिनय की दिग्दर्शन, काय दिग्दर्शन. जास्त मजेशीर? दिग्दर्शन. आपण खलनायक बनायचा विचार केला तर कोणत्या हिरोच्या अपोजिट तुम्हाला तो खलनायक बनायला आवडेल? मला आवडेल नवाजुद्दीन सिद्दीकी हिरो ओ, आणि मी विलन. वा. नवाजुद्दीन सोबत काम केलं हो, आता? कुठला त्याचं पहिलं सिनेमा? पिक्चर कुठला? मुद्दा. ओ. सौरभ शुक्लाने डिरेक्ट केलं होतं आणि त्यात त्याने ते केलं. त्यात मला माहिती पण नव्हतं, तेव्हा नवाजुद्दीन कोणीच तेव्हा नव्हता. तो कोणीच नव्हता, कोणीच नसेल. नव्हता. हा. त्याचे 2 किस्से सांगतो पटकन. हम्म. मी सौरभ शुक्लाला विचारलं, आम्ही ते एक सिरियल करत होतो, हम्म. एक स्टारची मोठी करत होतो. कौन है लड़का? अरे विजय, ये लड़का देख, आगे जाके देखना, ये पटरा काला जैसा, हाँ ये देख आगे जाके. तो त्यानंतर एक माणूस आम्हाला सेटवर भेटायला आला होता, दाढी वाढलेली, चष्मा, केस बिसे, पाठीला असं गिटारला वगैरे मला असं ऐकून दाखवलं. तो प्रीतम होता. ओ, प्रीतम आपला संगीतकार. सांगितलं प्रीतम. ओ. सेटवर बिचार चालत आला होता, चालत सेटवर आमच्या अंधेरीला. तसे 2 मला ते बघितले मी, सौरभ शुक्लाने सांगितलं यायचं आहे. हिरे हिरे, लपलेले. हिरे. तुमचा फेवरेट डिरेक्टर पटकन कोण? पटकन सांगितलं तर राजू हिराणी. सेटवर सर्वात जास्त हसवणारा सहकलाकार? अरुण कदम. ओ. अरे खतरनाक आहे. हा. अरे ऑफ द स्क्रीन, अरुण कदम ऑफ द स्क्रीन, बाबा बाबा बा. कॉमेडी की इमोशनल रोल कोणता चॅलेंजिंग वाटतो तुम्हाला? कॉमेडी ऑफकोर्स. तुम्ही कधी प्रँक केलाय का आणि कोणावर केला असेल तर? नाही, तुम्ही अजिबात नाही केला. कधीच नाही. तुमचा असा एक डायलॉग जो लोक परत परत बोलतात, म्हणजे तुम्ही ऐकता की हा डायलॉग आपला फेमस झालाय? ओ माझा ह्याचा ऑल द बेस्टचा पत्तर करून मारलाय. तुम्ही जरा करून दाखवा ना ते. तो माझे रील्स आहेत त्याच्यावर, हा हा. रील्स आहेत ते. पत्तर करून मारलाय. काय होतं, मी बहिरा होतो, संजय दत्त म्हणजे कानावर मारतो, मी बहिरा होतो. तर मी येतो आणि ते गोळ्या चढत असतात. ए पत्तर करून मारा ना, पत्तर करून मारा, आता मला क्लिक कोण मारा पत्तर. जॉनी येतो तिकडून बाजू म्हणतो, अबे गोलियां कौन चल रहा है, गोलियां कौन चल रहा है, वही तो बोल रहा हूँ, पत्तर कौन मारा है बे. बरं, इथे संजय दत्तचं नाव घेतलं म्हणून आपलं ते एक नाव राहिलं. संजय दत्त सोबत तुमचा कामाचा अनुभव कसा होता आणि तो कसा आहे, तुम्हाला कसा अनुभव आलाय त्याचा? गुड. तो माझ्या प्रेमात पडला होता. तो नंतर त्याने माझे एक नाव सुचवलं सिनेमासाठी. म्हणाले भाई ऊपर से नाम तुम्हारा आया है, तो तो आपको तो लेना ही पडेगा. लेना ही पडेगा असं बोलो, मैं ॲक्टर मी ठीक हूँ यार असं. पण त्याने नाव सुचवलं होतं माझं. ओ. त्याच्यावर मी ऑल द बेस्टमध्ये काम केलं होतं. आणि मी ॲड केली होती, एक ॲड फिल्म राजू हिराने डिरेक्ट केली होती ती. अच्छा. आणि मी ती ॲड केली होती. त्यामुळे नटांना कळतं ना की हा बरा ॲक्टर आहे,
ये कॅरेक्टर तो कसा असतो? कूल असतो सेटवर. व्हेरी कूल. हे सगळे शांततेत येतात, आता सगळे शांत. त्यांचे रिपोर्ट्स आहेत ना, रेकॉर्ड संजय दत्त आणि अजय देवगण हे प्रँक मास्टर, म्हणजे इंडस्ट्री पळायची म्हणे. त्या जे सुधारले त्याच्यानंतर आम्ही आलो, मग वाचलो आम्ही. बरं, तुम्ही ज्यांच्यासोबत काम केलं, हिरो हिरोईन्स कोणी असेल, त्यांच्यापैकी असं कूल, सर्वात कूल कोण आहे तुमचं पहिलेलं, की जो माणूस कूल आहे, हिरो आणि हिरोईन? खरं लक्ष्मण बेर्डे. हो, हिरोमध्ये. आणि हिरोईन? हिरोईनमध्ये कूल मी काम केलं, अलकाबरोबर मी काम नाही केलं, म्हणजे ॲज अ डिरेक्टर मी काम नाही केलं. नट म्हणून काम 2-3 सिनेमे केले, पण डिरेक्टर म्हणून काम करायला किशोरी किशोरी आंबिये. अंबिये हिरोईन वगैरे मला माहीत नाही, पण काय ॲक्ट्रेस आहे अभिनेत्री म्हणून. म्हणजे आता ती एक सर्टन कॅरेक्टरमध्ये अडकली आहे ती सिरियल वगैरे. हम्म. त्याची कॅपॅसिटी बा बा बा. मराठी की बॉलिवूड, कोणता सेट तुम्हाला जास्त मजेदार वाटतो? मजेदार मराठीच. हम्म. जर ऍक्टर नसतात तर कोण असतात? मी स्पोर्ट्समन. मी चांगला टेबल टेनिस खेळायचो. मी चांगला टेबल टेनिसपटू झालो असतो. फक्त तेवढंच केलं असतं ना तर मग टेबल टेनिसपटू झालो असतो. वा, म्हणजे तुम्ही शिकलात ते? मग कॉलेजला पडलेलो असायचो ना. ओ, कोण शिकवायला काय ना, मी खेळून 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 खेळून. खेळून हा हा, त्याच्यामध्ये मग हा, क्वालिटी म्हणजे हे आपली डेव्हलप केली हो, असते. बाकी क्रिकेट वगैरे प्रयत्न केला. आयुष्यात 18 रनच्या वर कधी मारले नाहीत मी आयुष्यात. 18 रन, जास्त मोठा स्कोर 18. 18 हायएस्ट स्कोर आयुष्यातला. म्हणजे प्रौढांसाठी आता प्रौढ झालोय माझं, असं आहे ते. दिग्दर्शन करताना कलाकारांवर सर्वात जास्त राग कोणत्या गोष्टीमुळे येतो? ऐकत नाही. हो, हा. कोण ऐकत नाही ऐकत असं नाही, आलेला अनुभव? ऐकत नाही म्हणजे आणि तुम्ही ओरडलात? मी ओरडतोच. मी मी असा मी बरा असतो. फक्त ऐकत नाही म्हणजे तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. मी म्हटलं मगापासून, बरोबर. तुम्ही इथे आलात ना का फक्त तो विचार करा. बाकी आपल्याला, मलाही भंगच करायला आवडते, मलाही हा ही हू मलाही करायला आवडतं. शूटिंग थांबवणं पण करू, नो प्रॉब्लेम. पण एखादी इमानदारी गोष्ट चालली आहे तिथे हा ही होऊ नको. प्रत्येक वेळी ते हा ही होणार नाही. ऐको, सुनो, करो. निर्मात्याचे पैसे लागतात. बरोबर. हा प्रत्येक 2-2, 3-3, 2-2, 3-3 मिनटं दिवसात काढली किती मिनटं होतात? वायफाय वेळ जातो उगाच. आपलं शूटिंग संपल्यानंतर असतं, ब्रेकला असतं, टीला आपलं असतं, शॉर्ट नसतो तेव्हा असतं. आणि सेटवर कशाला आणि हा येऊ. तुमच्या कॉमेडी टायमिंगचं सिक्रेट काय आहे? घड्याळ वापरत नाही. म्हणजे लॉजिक नाही कळलं मला याच्यामध्ये. टाइम, मला एवढं टाइम सेन्स आहे. म्हणजे तुम्ही आत्ता इथे एक जोक मारलात. बरं, एक सिनेमाचं अशी ऑफर, म्हणजे काय म्हणतात, तुम्हाला एक सिनेमा आला ज्याच्यात तुम्हाला सांगितलं रोल आहे असा, अशी अशी ऍक्टिंग आहे, म्हणजे मेन लीडचं हे असेल आणि डिरेक्शन पण करायचंय, तुम्ही काय कराल त्याच्यातलं? कोणाला प्राधान्य द्याल? म्हणजे तुम्ही एका टाइमला ऍक्टिंगही करू शकता, डिरेक्शनही करू शकता, की काय, म्हणजे कसं, की तुम्हाला डिरेक्शनच करायला फोकस करायला आवडेल? मी डिरेक्शन करायला मला आवडेल. पण मी केलं ना सिनेमा एक लावू कालात. मी प्रोड्यूस केला, मी मेन रोल केला आणि डिरेक्शन केलं. असं मी एक सिनेमा केला. म्हणजे तुम्ही एकच ऑफर नाही स्वीकारणार तुम्ही, म्हणजे तुम्ही हा करेन, पण 18 नाही करणार. जसा सिनेमा असेल ना तसं बघायला पाहिजे. मी तेच म्हणू मी सब कुछ कर सकता हूँ, नाही करू शकत. सब कुछ नाही आपण करू शकत. बरोबर. अंदाज घ्या तुम्ही, बाबा काय हे होऊ शकतं का, हे चल फिर करेंगे. तुमच्या सहकलाकारांची मला एका शब्दात ओळख द्या करून. जयवंत वाडकर, काय परोपकारी गंबू, भरत जाधव, दयेचा महासागर, लक्ष्मीकांत बेर्डे, मित्रत्वाचा महासागर, अशोक सराफ, एक गुरुबंधू, सचिन पिळगावकर, गुरुजी, सतीश तारे, एक काय म्हणतात त्याला, अनलिमिटेड, काय म्हणतात त्याला, अफलातून नट, विजय कदम, अफलातून नट आणि मित्र.
विजय चव्हाण, सेम अफलातून नट आणि मित्र. आज इथे तुम्ही आलात आणि इतकं सुंदर मनमोकळेपणाने बोललात, रादर किस्से इतके सांगितले की माझा हसायचा आवाज कदाचित तुमच्या बोलण्यामुळे जास्त पेक्षा जास्त असेल इथे. आणि ज्या पद्धतीनं तुम्हाला मी म्हटलं आम्ही नुसतं टायमिंग म्हणतो, पण जो सेन्स आहे तो तुम्ही आज इथे दाखवलात की फक्त पडद्यावर नाही तर आम्ही बोलता बोलताही जोक करू शकतो आणि आमचं टायमिंग असं आहे. सो विजयजी, खरंच म्हणजे असं असतं ना की आपण हिरो म्हटलं की लीड हिरो तोच ऍक्टर असं एक गणित असतं, ते आत्ता सगळंच पुसून गेलेलं आहे. आणि तुम्ही तुमची जी ओळख आहे ही कॅरेक्टर्स मधनं लोकांपर्यंत पोहोचवलेली आहे. आणि खरं तर त्यामुळेच आज विजय पाटकर हे नाव एखाद्या लीडच्या जो ऍक्टर आहे त्याच्या इतकंच फेमस आहे. हे कदाचित त्यामुळे असेल कारण तुम्ही ज्या पद्धतीनं स्वतःला पोहोचवलं तो रस्ता, तो मार्ग अगदी योग्य होता. आणि जे तुम्ही सांगताय की तुम्ही कसा शिकलो, सातत्याने तुम्ही म्हणताय इमानदार राहा कामाप्रती, मला वाटतं हे सगळं त्यातनंच आलंय. आणि खरंच असंच काम करत राहा भरपूर. आणि आता गोलमाल धमाल येत आहे, आम्ही ते पाहणारच आहोत आणि वेगळ्या पद्धतीने येतो. हे पण तुम्ही सांगताय बऱ्याच टेक्निकली ते शार्प आहे तो सिनेमा, अधिक शार्प. अर्थात बॉलिवूड असतातच सिनेमे शार्प तसे, पण अर्थात आमची ती उत्सुकता आहे. आणि तुम्ही इथे आलात, इतकं छान बोललात, खूप खूप आभार. धन्यवाद.